नमस्कार, आपण पाहत आहात डेस न्यूज मराठी। आजची महत्त्वाची बातमी संगमनेरमधून। संगमनेर नगरपालिकेतील संगमनेर सेवा समितीच्या कामकाजाला आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन या 100 दिवसांचा आढावा मांडला। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली, तसेच पुढील योजनांची दिशा देखील स्पष्ट केली। नगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि गती आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देताना विकासकामांचा वेग वाढवण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले। हीच होती आतापर्यंतची महत्त्वाची अपडेट। डेस न्यूज मराठी, संगमनेर, सौजन्य यशोधन, सी न्यूज। हे महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली शहराची चर्चा जबर, सुबत्ता आणि विकासात त्या शहरानं केला कहर। महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली एका शहराची चर्चा जबर, सुबत्ता आणि विकासात त्या शहरानं केला कहर। एकी सलोखा जपला असा आनंदाला आला बहर, सनु शहर नाही नागरिकाच्या हक्काचं हे घर। त्याचं नाव संगमनेर, त्याचं नाव संगमनेर, त्याचं नाव संगमनेर, त्याचं नाव संगमनेर। गाठू आता शिखर संगमनेरचा करू गजर, गाठू आता शिखर संगमनेरचा करू गजर। महाराष्ट्रातील बेस्ट शहर करूया आता एक नंबर, करूया आता एक नंबर संगमनेर, करूया
आता एक नंबर संगमनेर. घडवाया इतिहास करण्या साध्य हे लक्ष्य. संगमनेरच्या धुरंधरांनी बाजूस ठेवून पक्ष. घडवाया इतिहास करण्या साध्य हे लक्ष्य. संगमनेरच्या धुरंधरांनी बाजूस ठेवून पक्ष. शहराची करण्या सेवा अन वाढवण्या कीर्ती आली जन्मा. संगमनेर सेवा समिती. संगमनेर सेवा समिती. संगमनेर सेवा समिती. संगमनेर सेवा समिती. सिंह आमची निशाणी निधडा आमुचा बाण. परंपरेचा वारसा आणि स्वाभिमानी कणा. सिंह आमची निशाणी निधडा आमुचा बाणा. परंपरेचा वारसा आणि स्वाभिमानी कणा. सन्मानाची सेवेची अखंड आमुची नीती आली जन्मा. संगमनेर सेवा समिती. 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 महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली एका शहराची चर्चा जबर. सोबत आणि विकासात त्या शहरानं केला कहर. महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली एका शहराची चर्चा जबर. सोबत आणि विकासात त्या शहरानं केला कहर. एकी सलोखा जपला असा आनंदाला आला बहर. सनु शहर नाही नागरिकाच्या हक्काचं हे घर. त्याचं नाव संगमनेर. त्याचं नाव संगमनेर. त्याचं नाव संगमनेर. त्याचं नाव संगमनेर. गाठू आता शिखर संगमनेरचा करू गजर. गाठू आता शिखर संगमनेरचा करू गजर. महाराष्ट्रातील बेस्ट शहर करूया आता एक नंबर. करूया आता एक नंबर संगमनेर. करूया आता एक नंबर संगमनेर. घडवाया इतिहास करण्या साध्य हे लक्ष्य. संगमनेरच्या धुरंधरांनी बाजूस ठेवून पक्ष. घडवाया इतिहास करण्या साध्य हे लक्ष्य. संगमनेरच्या धुरंधरांनी बाजूस ठेवून पक्ष. शहराची करण्या सेवा अन वाढवण्या कीर्ती आली जन्मा. संगमनेर सेवा समिती. संगमनेर सेवा समिती. संगमनेर सेवा समिती. संगमनेर सेवा समिती. सिंह आमची निशाणी निधडा आमुचा बाणा. परंपरेचा वारसा आणि स्वाभिमानी कणा. सिंह आमची निशाणी निधडा आमुचा बाणा. परंपरेचा वारसा आणि स्वाभिमानी कणा. सन्मानाची सेवेची अखंड आमुची नीती आली जन्मा.
संगमनेर सेवा समिती, 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 संगमनेर सेवा समिती. हे महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली एका शहराची चर्चा जबर, सुबत्ता आणि विकासात त्या शहरानं केला कहर. महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली एका शहराची चर्चा जबर, सुबत्ता आणि विकासात त्या शहरानं केला कहर. एकी सलोखा जपला असा आनंदाला आला बहर, सनु शहर नाही नागरिकाच्या हक्काचं हे घर. त्याचं नाव संगमनेर, त्याचं नाव संगमनेर, त्याचं नाव संगमनेर, त्याचं नाव संगमनेर. गाठू आता शिखर संगमनेरचा करू गजर, गाठू आता शिखर संगमनेरचा करू गजर. महाराष्ट्रातील बेस्ट शहर करूया आता एक नंबर, करूया आता एक नंबर संगमनेर. करूया आता एक नंबर संगमनेर. घडवाया इतिहास करण्या साध्य हे लक्ष, संगमनेरच्या धुरंधरांनी बाजूस ठेवून पक्ष. घडवाया इतिहास करण्यासाध्य हे लक्ष, संगमनेरच्या धुरंधरांनी बाजूस ठेवून पक्ष. शहराची करण्या सेवा अन वाढवण्या कीर्ती, आली जन्मा. संगमनेर सेवा समिती, संगमनेर सेवा समिती, संगमनेर सेवा समिती, संगमनेर सेवा समिती. सिंह आमची निशाणी, निधडा आमचा बाणा, परंपरेचा वारसा आणि स्वाभिमानी कणा. सिंह आमची निशाणी, निधडा आमचा बाणा, परंपरेचा वारसा आणि स्वाभिमानी कणा. सन्मानाची सेवेची अखंड आमची नीती, आली जन्मा. संगमनेर सेवा समिती, 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 संगमनेर सेवा समिती. हे महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली एका शहराची चर्चा जबर, सुबत्ता आणि विकासात त्या शहरानं केला कहर. महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली एका शहराची चर्चा जबर, सुबत्ता आणि विकासात त्या शहरानं केला कहर. एकी सलोखा जपला असा आनंदाला आला बहर, सनु शहर नाही नागरिकाच्या हक्काचं हे घर. त्याचं नाव संगमनेर, त्याचं नाव संगमनेर, त्याचं नाव
संगमनेर त्याचं नाव संगमनेर. गाठू आता शिखर संगमनेरचा करू गजर. गाठू आता शिखर संगमनेरचा करू गजर. महाराष्ट्रातील बेस्ट शहर करूया आता एक नंबर. करूया आता एक नंबर संगमनेर. करूया आता एक नंबर संगमनेर. घडवाया इतिहास करण्या साध्य हे लक्ष. संगमनेरच्या धुरंधरांनी बाजूस ठेवून पक्ष. घडवाया इतिहास करण्यासाध्य हे लक्ष. संगमनेरच्या धुरंधरांनी बाजूस ठेवून पक्ष. शहराची करण्या सेवा अन वाढवण्या कीर्ती. आली जन्मा संगमनेर सेवा समिती. संगमनेर सेवा समिती. संगमनेर सेवा समिती. संगमनेर सेवा समिती. सिंह आमची निशाणी निधडा आमुचा बाणा. परंपरेचा वारसा आणि स्वाभिमानी कणा. सिंह आमची निशाणी निधडा आमुचा बाणा. परंपरेचा वारसा आणि स्वाभिमानी कणा. सन्मानाची सेवेची अखंड आमुची नीती. आली जन्मा संगमनेर सेवा समिती. 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 हे महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली एका शहराची चर्चा जबर. सुबत्ता आणि विकासात त्या शहरानं केला कहर. महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली एका शहराची चर्चा जबर. सुबत्ता आणि विकासात त्या शहरानं केला कहर. एकी सलोखा जपला असा आनंदाला आला बहर. सनु शहर नाही नागरिकाच्या हक्काचं हे घर. त्याचं नाव संगमनेर. त्याचं नाव संगमनेर. त्याचं नाव संगमनेर. त्याचं नाव संगमनेर. गाठू आता शिखर संगमनेरचा करू गजर. गाठू आता शिखर संगमनेरचा करू गजर. महाराष्ट्रातील बेस्ट शहर करूया आता एक नंबर. करूया आता एक नंबर संगमनेर. करूया आता एक नंबर संगमनेर. घडवाया इतिहास करण्यासाध्य हे लक्ष. संगमनेरच्या धुरंधरांनी बाजूस ठेवून पक्ष. लक्ष. संगमनेरच्या धुरंधरांनी बाजूस ठेवून पक्ष. शहराची करण्या सेवा अन वाढवण्या कीर्ती. आली जन्म संगमनेर सेवा समिती. संगमनेर सेवा समिती. संगमनेर सेवा समिती. संगमनेर सेवा समिती.
निशाणी निधडा आमुचा बाण परंपरेचा वारसा आणि स्वाभिमानी कणा सिंह आमुची निशाणी निधडा आमुचा बाणा परंपरेचा वारसा आणि स्वाभिमानी कणा सन्मानाची सेवेची अखंड आमुची नीती संगमनेर सेवा समिती 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 हे महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली एका शहराची चर्चा जबर सुबत्ता आणि विकासात त्या शहरानं केला कहर महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली एका शहराची चर्चा जबर सुबत्ता आणि विकासात त्या शहरानं केला कहर माझ्यासाठी, कारण हा क्षेत्र माझ्यासाठी नवीन असल्यामुळे खूप काही गोष्टी नवीन म्हणजे जे शासकीय याच्यात होतात हे नवीन होतं माझ्यासाठी. ते शिकायला मिळालं. मला बऱ्याच गोष्टी शिकले, पण अजून थोडंफार शिकायचं याच्यामध्ये राहिलेले. तेही लवकरात लवकर शिकेल ह्याची खात्री मी देतेच, कारण माझे सगळे सहकारी जे आहेत ते सर्वजण मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात. नगरपालिकेत असो किंवा माझे संगमनेर सेवा समिती, जे सगळे आमचे नगरसेवक आणि नगरसेविका, हे सगळे आम्ही एकत्र येऊन व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने कामकाज बघतो. आणि आमचे मार्गदर्शक जे आम्हाला नगरपालिकेत कामकाज बघण्यासाठी मदत करतात, असे आमचे आमदार सत्यजित दादा तांबे, तेही भक्कमपणे आम्हाला नेहमीच ह्या पूर्ण कामकाजात मदत करतात. मागच्या 100 दिवसात आम्ही सर्वजण सत्यजित दादांसोबत रोजचे 3-3, 4-4 तास, म्हणजे हे कार्यक्रम सोडून आम्ही 3-3, 4-4 तास मीटिंग्स घेऊन मागचे 4 वर्षात जे बॅकलॉग होता त्याचं सगळं पाहणी करून, त्याचं समजून घेऊन पुढे त्या सगळ्या कामांचं कशी लाईन लावायची किंवा नगरपालिकेची सगळ्या कामांची लाईन कशी लावायची. कारण नगरपालिका ही खूप किचकट कार्यक्रम असतो. हा खूप सोपं नसतं. बऱ्याचशाच गोष्टी समजून घ्यावं लागतात. मागे काय काय केलं ते समजून घ्यावं लागतं आणि पुढे आपण काय करणार तेही त्या पद्धतीने प्लॅनिंग करावं लागतं. तर मी मागच्या 100 दिवसामध्ये जे जे काही कामं झालेले आहेत त्याचं आपण प्रेझेंटेशन इथं बघणार आहोत. पण तुमच्या सर्वांच्या मार्फत मी संगमनेर सेवा समितीकडून, आमचे सगळे नगरसेवक नगरसेविका ह्यांच्याकडून मी संगमनेरचे जे नागरिक आहेत त्यांचे सर्वांचे आभार मानते. तुम्ही आम्हाला खूप बहुमताने निवडून दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमचा हा विश्वास आम्ही खूप सिरियसली घेतो, कारण ही खूप मोठी जबाबदारी तुम्ही आम्हाला सर्वांना दिलेली आहे आणि ती जबाबदारी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने पार पाडू ह्याची खात्री मी नक्कीच देईल. आणि मी आता आमदार सत्यजित दादा तांबे ह्यांना पुढचं प्रेझेंटेशन 100 दिवसाचं जे आहे, जे जे कामं आम्ही केले आहेत मागच्या 100 दिवसात, ह्याचं प्रेझेंटेशन द्यायला आमंत्रित करते. धन्यवाद. नमस्कार. आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर संगमनेर नगरपालिकेची निवडणूक ही डिसेंबर महिन्यामध्ये झाली आणि 3 जानेवारी 2026 रोजी आपल्या नवीन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांनी पदभार स्वीकारला.
त्यानंतर पुढच्या 8-15 दिवसामध्ये विविध समित्यांच्या निवडी झाल्या. आपले उपनगराध्यक्ष म्हणून नूर मोहम्मद शेख, त्याचबरोबर बांधकाम समिती सभापती म्हणून किशोर भाऊ पवार, आरोग्य सभापती म्हणून किशोर भाऊ टोकसे, महिला बाल कल्याण समिती म्हणून सभापती म्हणून डॉक्टर अनुराधा, शिक्षण समिती सभापती म्हणून डॉक्टर अनुराधा सातपुते, त्याचबरोबर महिला बाल कल्याणच्या सभापती म्हणून सौ सरोजना पगडाल, उपसभापती प्राची अमोल कवडे, असे सगळ्यांच्या आणि पाणी पुरवठा सभापती म्हणून लाला मुजीब यांची निवड या ठिकाणी आपली झाली. आणि त्याच्यातून सगळ्या लोकांनी काम करायला सुरुवात केली. निवडणुकीच्या आधी संगमनेर 2.0चं आपण एक प्रेझेंटेशन सगळ्या लोकांना दाखवलं होतं. एक जाहीरनामा आपण तयार केला होता आणि आज तो त्याच जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं की पहिल्या 100 दिवसात आम्ही काय काय काम करणार आहे आणि त्याची माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद. आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तमाम संगमनेरकरांपर्यंत नेमकं 100 दिवसात काय काम केलं, अजून काय काम करायचं आहे, ही सगळी भावना आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न हा आम्ही करतोय. कारण माझं असं ठाम मत असतं की लोकशाहीमध्ये लोकांनी एकदा माणूस निवडून दिला की त्याला परत बोलवण्याचा अधिकार लोकांना नाहीये. बऱ्याच वर्षांपासून आपल्या देशामध्ये ही मागणी चाललेली आहे की एखादा लोकप्रतिनिधी, मग तो नगरसेवक, आमदार, खासदार निवडून दिला आणि तो जर काम करत नसेल तर त्याला परत पदावरून काढण्याचा अधिकार लोकांना पाहिजे. परंतु अजूनपर्यंत ती तरतूद काय आपल्या लोकशाहीमध्ये नाहीये. पण निदान लोकप्रतिनिधी म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि आपण काय काम करतो ते लोकांना सांगितलं पाहिजे. तो लेखाजोखा लोकांच्या पुढे मांडला पाहिजे. हे आपलं सगळ्यांचं एक कर्तव्य आहे आणि म्हणूनच आज ही माहिती देण्यासाठी आपल्याला आज या ठिकाणी बोलवलेलं आहे. मला 100 दिवसामध्ये काय काम करायचं होतं, एका वर्षात काय काम करायचंय, 5 वर्षात काय करायचंय, याबाबत खूप संकल्पना आम्ही खरं तर चर्चा केल्या, अंतर्गत चर्चा झाल्या आणि त्यातून आपला जाहीरनामा तयार झाला होता. आणि तो जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न हा आपला सुरू आहे. मला सांगितलं पाहिजे की हे पहिले 100 दिवस जे होते हे खरं तर पायाभरणीचे 100 दिवस होते. पायाभरणीचे म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट उभी करायची असेल तर त्याच्या मागे प्लॅनिंग असावं लागतं. मनात आलं आणि म्हणून आपण कुठलंही काम करू शकत नाही, त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. त्या प्लॅनिंगच्या मागे एक तांत्रिक अनुभव असलेला म्हणजे फोर्स पण असावं लागते. आपल्या मनात आलं म्हणून आपण काम केलं असं चालत नाही. आपण मागच्या काळात जर पाहिलं तर प्रशासकीय काळामध्ये विशेष करून असं झालं की खूप अडचणी निर्माण झाल्या, त्याबद्दल मी बोलेलच. पण खरं तर या संगमनेर शहरामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संगमनेर नगरपालिकेच्या सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहिलेल्या दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केलं. 1991 पासून ही नगरपालिका जी आहे ती लोकनेते बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. आणि त्याच्यातून सुरू झालेला हा जो प्रवास आहे 91 सालचं संगमनेर आणि आता आपण 2026 मध्ये उभे असताना संगमनेरमध्ये झालेली प्रगती आणि इथून पुढे काय संगमनेरसाठी करायचंय या मुद्द्यावर ही निवडणूक खरं तर आपण लढलो होतो. आणि या मुद्द्यावर लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि 30 पैकी 27 नगरसेवक आपले निवडून आले. नगराध्यक्षा देखील महाराष्ट्रामध्ये सगळ्याधिक जास्त मताधिक्याने निवडून आल्या. इतरही जे नगरसेवक निवडून आले तेही आज आपल्या सोबतच या ठिकाणी काम करतायत आणि सगळे मिळून संगमनेर शहराच्या विकासासाठी एक स्वप्न घेऊन आपण काम करतोय. खरं तर प्रशासकीय काळामध्ये खूप अडचणी होत्या. म्हणजे ज्यावेळेस हा कारभार आपण हातामध्ये घेतला त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की मागच्या 4 वर्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीचा गोंधळ
हा प्रशासनामध्ये उडालेला आहे. म्हणजे अतिक्रमण प्रचंड वाढलेत. वसुली जी आहे ती वसुली एकदम जी मागच्या बॉडीच्या काळामध्ये म्हणजे दुर्गाताई अध्यक्ष असतानाच्या काळामध्ये जी 85-90% असायची ती एकदम 40-45-50% आलेली आहे. आणि त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान हे संगमनेर शहराचं व्हायला लागलं. त्याच्यातून म्हणजे एक छोटं उदाहरण द्यायचं म्हणून मी सगळ्या नगरसेवकांना ते माहिती आहे, त्यांनी खरं तर सर्वसाधारण सभेमध्ये तो निर्णय पण घेतला की मागचे कोणते पेमेंट देऊ नका प्रशासकीय काळातले. कारण सहज मला या आपल्याला सांगायचंय की एक तर उदाहरण असं आहे, काश्मीर हॉटेल समोरचा जो सिग्नल आहे त्याला रिपेअर करायचं, एका सिग्नलला रिपेअर करायचं बिल 3.5 लाख रुपये लावलेलं आहे. शेवटी ते बिल आपण दिलं नाही. जेव्हा आपल्या समोर आलं तेव्हा सगळ्या बॉडीने निर्णय घेतला की असे कोणताही वाह्यात खर्च जो आहे तो आपण मान्य करू शकत नाही. परंतु असे म्हणजे हे तर आपल्या समोर आलं, परंतु याच्या मागच्या 4 वर्षात काय काय खर्च झाला असेल काही सांगता येत नाही. कारण ज्या दिवशी आपण 3 जानेवारी 2026 ज्या दिवशी संगमनेर नगरपालिकेचा कारभार हातात घेतला त्या दिवशी नगरपालिका फंडामध्ये फक्त 3-4 लाख रुपये शिल्लक होते. म्हणजे 15 कोटी रुपयाचं उत्पन्न असलेली नगरपालिका ही 30 कोटी रुपयाचं बजेट बनवते. 15 कोटी तर पहिलंच नुकसान आपण याच्यामध्ये आहे, तुटीमध्ये आहे. आणि त्याच्यात आता असे जर खर्च झाले तर खूप मोठं प्रशासकीय काळामध्ये हे झालं. मग यासाठी आम्ही काय केलं तर जवळजवळ 39 बैठका झाल्या. प्रत्येक विभागाच्या बैठका नगरपालिकेमध्ये होतात. जसं आता डॉक्टर मैथिल यांनी सांगितलं तसं दिवसाचे 3-3, 4-4 तास बैठका होतात. नगरसेवक येतात. नगरसेवकांच्या वॉर्ड निहाय बैठका देखील आपण सुरू केलेल्या आहेत. आता 1 ते जवळजवळ 10 वॉर्डच्या प्रभागच्या आपल्या बैठका पार पडलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम, हे जे बॅकलॉगचे काम होते ते करण्यासाठी आपण साधारणतः बैठका घेतल्या. पहिल्या 100 दिवसात आपण सांगितलं होतं की महिलांसाठी एक आपण सुरक्षा पथक तयार करणार, त्या पद्धतीने रक्षक दल हे आपण सुरू केलं. आज मला सांगायला अभिमान वाटतो की रक्षक दलाला पोलिसांपेक्षा जास्त फोन जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि जिथं जिथं महिलांवर कुठं त्रास होत असेल तिथे पहिला फोन जो आहे तो रक्षक दलाला जातो आणि रक्षक दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचतात. त्याच्यामध्ये महिला जवान पण आहेत, त्याचबरोबर पुरुष जवान पण आहेत. कॉलेजेसच्या बाहेर ते गस्त करतात, मुलींची छेड कुठं चालू असेल तर ते बघतात. त्याचबरोबर ते अतिक्रमणांच्या मोहिमेमध्ये देखील सहभागी होतात. अशा सगळ्या बाबतीमध्ये त्यांचा आपण उपयोग करून घेतो. आणि महाराष्ट्रातली संगमनेर ही पहिली नगरपालिका आहे की अशा पद्धतीने रक्षक दलाच्या माध्यमातून जे कायदा व सुव्यवस्थेसाठी मदत करण्याचं काम खऱ्या अर्थाने चाललेलं आहे. उलट आज असं झालंय की आपल्या संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये 2च वाहनं आहे जे रात्रीची गस्त घालत असतात. आता आपण त्यांना 3रं वाहन नगरपालिकेच्या वतीने हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा रूट वाढण्यासाठी देखील फार मोठी मदत त्या ठिकाणी झालेली आहे. कारण संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शहराच्या आजूबाजूचे देखील जवळजवळ 10-12 गावं जे आहेत ते शहर हद्दीमध्ये येतात. फ्लेक्स मुक्त संगमनेरचं आपण एक निर्णय घेतला. आता त्याची अंमलबजावणी जवळजवळ 99% होती आहे. 99% कोणी अनधिकृत फ्लेक्स लावत नाही किंवा चुकीचे फ्लेक्स लावत नाही. गावामध्ये आपण जर पाहिलं तर कोणी लावलं तरी त्याच दिवशी रात्री नगरपालिका जर ते अनधिकृत असतील तर काढून घेतात. आता काही लोक लावतातच आहेत, परंतु ठीक आहे, आता शेवटी प्रत्येकाचा तो अधिकार आहे, त्याच्यामुळे आम्ही काही त्याच्यात जास्त करत नाही. परंतु कोणी अनधिकृत फ्लेक्स लावला तर नगरपालिका ते सहन करणार नाही, तो काढून घेतला जाईल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाईल. अशा पद्धतीच्या सूचना वारंवार दिल्यामुळे आज आपण पाहतो की गावामध्ये कुठेही आज अनधिकृत फ्लेक्स हे आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर एक आपण सांगितलं होतं की आपण ऍप बनवणार. आज मला सांगायला आनंद होतो की हे जे आपण व्हॉट्सअप ऍप तयार केलेलं आहे, आतापर्यंत मागच्या 3 महिन्यात 317 तक्रारी त्याच्यावर जवळजवळ आल्या. आणि या तक्रारी आल्यानंतर या तक्रारींचा रोज संध्याकाळी रिपोर्ट हा मुख्य अधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर नगराध्यक्षांना जातो. कोणते कोणते कामं झालेत, कोणते नाही, ते लगेच त्याच्यातून कळतं. आता नवीन आपण त्याच्यात नगरसेवकांना देखील जाण्याचं चालू केलेलं आहे. नगरसेवकांना पण त्याचा अपडेट आता
व्हॉट्सअपवर तुम्हाला यायला सुरू झालंय का? म्हणजे तुमच्या वॉर्डातली जर तक्रार आली तर तुम्हाला लगेच त्याचा व्हॉट्सअपवर नगरसेवकांना देखील अपडेट गेला पाहिजे की तुमच्या वॉर्डात अशी अशी तक्रार केलेली आहे नागरिकांनी. अशी एक सुविधा आपण तिथं केलेली आहे आणि त्यामुळं त्याच्यातून एक फार मोठा फरक हा बसलेला आहे. महिलांसाठी ई टॉयलेट जे आहे ते 10 ई टॉयलेट आपण मंजूर करून आपल्याकडे आलेले आहेत. सगळ्यात मोठी अडचण जी त्याच्यामध्ये येते ती म्हणजे जागेची अडचण आहे. ई टॉयलेट लावायला जागेचं सहकार्य लोकांनी करावं असं आव्हान या निमित्ताने मी करणार आहे. कारण ई टॉयलेट्स लागले पाहिजे अशी माझी भावना आहे. जास्तीत जास्त जर आपण टॉयलेट्स लावले आणि ई टॉयलेट इतके सुंदर टॉयलेट आहेत की अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थितपणे त्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये 5 रुपयाचा कॉईन टाकल्यावर ते चालतं, आताची तशी सोय आहे. परंतु त्याला आता आपण 1 रुपया कॉईन हे देखील आजपासून सांगितलंय का त्याला 1 रुपयामध्येच ते साफसफाई झाली पाहिजे. त्याच्यामुळे आता 1 रुपयाचा कॉईन टाकायचं देखील व्यवस्था त्याच्यामध्ये केली. जी 5 रुपये होती ती 1 रुपया देखील करायला आपण त्याला सांगितलंय. पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये अनेक भागामध्ये खरं तर संगमनेर शहर आज आपल्याला माहिती का 42-43 डिग्रीचा आज कडक उन्हाळा आहे. अशा उन्हाळ्यामध्ये देखील संगमनेर शहरामध्ये प्रचंड पाणी आहे. महाराष्ट्रात एकमेव शहर असेल की इतक्या चांगल्या पद्धतीचं पाणी आजही मुबलकपणे उपलब्ध आहे. आता काय झालंय की शहराचा विस्तार जसा होतोय किंवा ज्या पद्धतीने नवीन बांधकामं वाढतायत त्या पद्धतीने काही नवीन लाईन टाकावं लागतात आणि त्या नवीन लाईन टाकत असताना कधी कधी जुन्या लाईनवर देखील त्याचा दाब पडतो किंवा काही ठिकाणी मोटर जे आहे त्या छोट्या कॅपॅसिटीच्या आहेत, पाण्याच्या टाक्या त्याच्यामुळे भरल्या जात नाही वेळेत. असे काही प्रश्न काही आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. त्याच्यासाठी देखील आपण आता नवीन कन्सल्टंट नेमून आता पूर्ण सर्वेक्षण चालू केलंय का कुठं पाणी येत नाही काय नाही आणि पुढच्या 1 वर्षात नवीन योजना करून जिथं जिथं गॅप आहे तो सगळा गॅप भरून काढण्यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेत. विभागीय कार्यालय पण आपल्याला चालू करायचे, ते काम अजून पूर्ण झालेलं नाही. मात्र त्यासाठी सय्यदबाबा चौक आणि जनता नगर येथील शाळा अशा 2 ठिकाणी विभागीय कार्यालय करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे. धूळमुक्त संगमनेर करण्यासाठी असे जे गाड्या असतात त्या 2 गाड्या आपल्याला परवाच मंजूर झालेल्या आहेत. एक मोठी गाडी आणि एक छोटी गाडी. त्या देखील आता पुढच्या 15-20 दिवसात 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला नगरपालिकेमध्ये येतील. जे मोठे रस्ते त्याच्यासाठी मोठी गाडी असेल आणि जे छोटे रस्ते त्यासाठी छोटी गाडी असेल. त्या माध्यमातून धूळमुक्तचं देखील काम या ठिकाणी आपण करणार आहे आणि प्रयत्न आपला असा आहे की संगमनेर शहर जे आहे ते धूळमुक्त होण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कचऱ्याच्या बाबतीमध्ये मला सांगितलं पाहिजे की मागच्या 4 वर्षात प्रशासक काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान हे झालं. खरं तर कोकरे साहेब आले त्यावेळेस कोकरे साहेबांनी कचऱ्याचं खूप चांगलं नियोजन केलं. त्यांनी ओला कचरा सुका कचरा हे सगळं व्यवस्थितपणे चालू केलं. त्यांनी कचऱ्याचं डेपोवर देखील फार चांगलं काम केलं. परंतु आता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की एखादा माणूस चांगला आला तर तो काम करतो, तो गेला की ते परत ढिल्लं पडतं सगळं काम. आणि म्हणून हे काम जे आहे ते शाश्वत असलं पाहिजे. कोणताही विकासाचं काम हे शाश्वत असलं पाहिजे. माणूस आला काय गेला काय, कोणता अधिकारी असला काय नसला काय, ते काम चालूच राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण हा प्रयत्न करतोय. नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांचे, संगमनेर सेवा समितीच्या सगळ्या नगरसेवकांचं मला विशेष अभिनंदन या निमित्ताने करायचे की 4 सर्वसाधारण सभा मागच्या 4 महिन्यामध्ये झाल्या आणि या 4 सभांमध्ये जवळजवळ 105 निर्णय हे घेतले गेले. आणि मला सांगितलं पाहिजे का याच्यातला एकही निर्णय जो आहे तो वैयक्तिक लाभाचा कोणाचाही नाही. म्हणजे कोणाच्या तरी वॉर्डातलं काही काम आहे किंवा काही नाही, सगळे धोरणात्मक निर्णय जे गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे निर्णय आहेत असे निर्णय घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ स्मारक करण्याच्या दृष्टीने केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं चित्र दाखवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं होणार आहे ते देखील या ठिकाणी मांडलेलं आहे. जरी आपल्याला बस स्थानकाकडून 2.5 बाय 2.5 ची जागा मिळाली असेल
तरी त्याचं डिझाईन करत असताना अतिशय सुंदर असं डिझाईन आपण केलेले, जेणेकरून बस स्थानकात ते भव्यता त्याची जी आहे ती दिसून येईल आणि त्या पद्धतीने बस स्थानकामध्ये तो जो स्मारक करायचं आहे, त्या स्मारकासाठी जो पुतळा घ्यायचा आहे त्याचे टेंडर देखील झालेले आहेत आणि आता ते प्रक्रिया या दोन्ही स्मारकांची सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं देखील स्मारकाचं काम हे आता सुरू होत आहे. त्यासाठी आम्ही थोडंसं अजून जागा कशी वाढू शकतो या दृष्टीने प्रयत्न आपला चाललेला आहे, जेणेकरून त्याची भव्यता थोडीशी वाढवता जर आली तर अजून चांगल्या पद्धतीने ते होईल, कारण ती जागा तशी थोडी छोटी आहे. तर त्याला अजून कसं करता येईल या दृष्टीने एक संकल्पना आपण मांडली आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचं देखील स्मारक आपल्याला करायचंय, त्या दृष्टीने जागेचं देखील आपण काही निर्णय घेतलेला आहे. अशा अनेक निर्णय आपण घेतलेत. यंग नॅशनल ग्राउंड आणि गंगामाईचा घाट इथे हेल्थ क्लब आपल्याला करायचे आहेत, ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल असेल आणि जिम असेल, त्याच्यामध्ये मुलांना महिलांना खेळण्यासाठी व्यवस्थित जागा असेल, असे 2 हेल्थ क्लब आपण केलेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो विकसित संगमनेर 2047 हा जो विषय आहे, हा म्हणजे आपल्याला माहिती आहे की दर 20 वर्षाला आपल्याला डेव्हलपमेंट प्लॅन बनवावा लागतो प्रत्येक गावाला. दर 20 वर्षाला आपला पहिला डेव्हलपमेंट प्लॅन संगमनेर शहराचा 1980 साली तयार झाला, नंतर दुसरा 1996 ला झाला, 96 नंतर 2006 ला झाला आणि आता 2006 नंतर 2026 ला आपला डेव्हलपमेंट प्लॅन, ज्याला डीपी आपण म्हणतो, ते बनवायचं काम सुरू झालेलं आहे. मागच्या बैठकीत आपलं काम ते सुरू झालं. सुदैवाने असं आहे का आपला जो डीपी 2026 ला आता तयार होईल, तो पुढचा डीपी आपला येणारे 2047 ला, म्हणजे आपल्या देशाचे 100 वर्ष ज्या वर्षी पूर्ण होणार, ज्यावेळेस स्वप्न पंतप्रधानांनी मोदीजींनी सांगितलं की विकसित भारत होणार किंवा विकसित महाराष्ट्राची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितली, तर तशाच पद्धतीने 2047 ला परत आपला पुढचा विकासाचा आराखडा तयार होईल आणि म्हणून विकसित संगमनेर कसं असेल याचं काम देखील आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे. अनेक बाकीचे निर्णय खरं तर झालेले आहेत. एवढे निर्णय झालेत, आता मी सगळे निर्णय काय वाचत नाही, याची कॉपी आपल्याला दिली जाणार आहे. शहरामध्ये आपण जवळजवळ 3 ते 4 ठिकाणी भाजी मंडई आणि 6 ठिकाणी आपण फूड कोर्ट तयार करतोय, जिथे रस्त्यावर जे काय दुकानं आहेत आता जेवणाचे आणि खाण्यापिण्याचे, त्यांना सगळ्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय करावा लागेल जिथं नगरपालिका त्यांना जागा ठरवून देईल आणि त्याचं काम देखील आता सुरू झालेलं आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल आणि रस्त्यावर कोणीही व्यवसाय करू शकणार नाही. ज्याला व्यवसाय करायचा आहे त्याला नगरपालिका ठरवून देईल, त्याच जागेवर व्यवसाय करावा लागेल. अशा पद्धतीचं आपण त्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर हा एक मुद्दा फार आपल्याकडे प्रकर्षाने येतो, तो म्हणजे भटक्या जनावरांचा एक प्रश्न शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असतो. भटके कुत्रे असतील, भटक्या गायी असतील, तर त्या बाबतीत देखील धोरण आपण घेतलेलं आहे. गायांच्या बाबतीत देखील नाव नोंदणी करणं आता कंपल्सरी केलेलं आहे. भटके कुत्रे असतील तर त्यांच्यासाठी आपण पंचायत समितीमध्ये आता जागा घेतलेली आहे, जिथं त्यांच्यासाठी एक व्यवस्था करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांची नसबंदी असेल, बाकीचे उपचार असतील त्यांच्यावर, ते त्या ठिकाणी आता केले जातील अशी व्यवस्था आपण आता उभी करतोय. त्याचबरोबर खरं तर आता अनेक प्रकल्प आपण केलेले आहेत. हे GIS आधारित आज आपलं एकमेव गाव आहे, सरकारने कंपल्सरी केलेलं आहे की सगळ्या गावांचं GIS म्हणजे सॅटेलाइट वरून घरांची मोजणी झाली पाहिजे, परंतु अजून आपल्याकडं ती झाली नव्हती. ती आपल्याला शासनाने करायला सांगितलेलं आहे. कलेक्टरांनी त्यासाठी आपल्याला निधी पण दिला, ते करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना असतील किंवा विविध योजनांमधून नागरिकांना घरं देण्यासाठी जवळजवळ 2000 नागरिकांना आपल्याला म्हणजे कुटुंबांना आपल्याला संगमनेर शहरातल्या घरं द्यायच्या आहेत. त्याचं देखील आपण हे केलं आणि त्याची देखील प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. आता अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत देखील अनेक वेळा अनेक लोक आपलं मत मांडत असतात की अतिक्रमण काढले, ते 15-20 दिवस काढले, परत आले,
ते परत का आले, त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण अतिक्रमणांवर कारवाई केली, त्यावेळेस अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर अनेक लोक हे आपल्याकडे असे आले की ज्यांनी काहींनी नाव नोंदणी केलेली होती, काहींनी नाव नोंदणी केलेली नव्हती, आणि त्यांच्यासाठी पर्याय जागा देणं, यासाठी आधी पुनर्वसन मग धरण या तत्वाप्रमाणे त्यांना आता पर्याय जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण केला. त्याच्यासाठी सगळ्यांना पर्यायी जागांचं नियोजन केलं आणि मग आता त्यांचं जे आहे, एकदा पर्यायी जागा त्यांना दिल्या की त्यांना त्या जागेवर व्यवसाय करावा लागेल, अशा पद्धतीचा निर्णय देखील आपण केला. आणि म्हणून थोडंसं मागच्या एक 15-20 दिवसापासून आपण जी अतिक्रमण विरुद्धची मोहीम जी थांबवली, त्याचं कारण हे आहे की शेवटी जो माणूस तिथे व्यवसाय करतो, आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की ज्यावेळेस पहिल्यांदा नोंदणी झाली होती तेव्हा 881 पथविक्रेत्यांनी नोंदणी केली होती आणि आता आपण नोंदणी केली तर 1870 लोकांनी नोंदणी केली. म्हणजे 1870 केली, मग 1870 हा आकडा खूप मोठा आहे. अशा ज्यावेळेस ज्या पथविक्रेता समितीने सांगितलं, तर आता मागच्या 10 दिवसात प्रत्येक घरोघर जाऊन, म्हणजे प्रत्येक रस्त्यावर जाऊन आपल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि स्टाफनी हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन त्याची चेक केलं की बाबा हा खरंच इथं बसतो की नाही, काय व्यवसाय करतो, काही नाही, एका घरातला एकच आहे ना, असे सगळे जे नियम आहे त्या पद्धतीने पाहिलं. आणि आता जवळजवळ 1000 जे आहे तो आकडा जवळजवळ आता आलेला आहे. तर त्या 1000 लोकांना जे आहे आपल्याला व्यवस्था करायची, त्यांच्यासाठी पर्याय जागा देखील उपलब्ध आहेत. फक्त अडचण अजून काही व्यवसायांची आलेली आहे. ठराविक जे व्यवसाय आहेत, जसं मेकॅनिकचा व्यवसाय, त्याला कुठं जागा द्यायची, त्याचा एक वेगळा एरिया असतो, किंवा भाजी घेणाऱ्यांचा एरिया वेगळा आहे, खायला जाणाऱ्यांचा एरिया वेगळा आहे. तर त्या प्रत्येक एरिया वाईज त्याला ऍडजस्ट करून द्यावा लागेल. नाहीतर मेकॅनिकला उचलला आणि त्याला इंदिरा गार्डन मध्ये आणून ठेवलं तर तिथं काही त्याचा उपयोग होणार नाही. त्याच्यामुळं हे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या एरियानुसार त्याचं गिराईक कुठं होतं, त्याचा जम कुठं बसलेला आहे व्यवसायाचा. नाहीतर एखाद्याला डायरेक्ट नवीन नगर रोडून वरून उचलायचं आणि त्याला कॉलेज रोडला आणून ठेवायचं, त्याला गिराईक नाही, त्याला सगळं नवीन चालू करावं लागेल. तर ह्या खूप अडचणी ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याच्या गिराईकाच्या त्याच्या व्यवसायाच्या जिथं जम बसलाय त्याच्या आसपासच त्याचं पुनर्वसन कसं करता येईल या दृष्टीने आपण निर्णय घेतलेला आहे. प्रशासकीय सक्षमीकरणासाठी खूप कामं हे झाले. मुंबई महापालिकेची भेट झाली, त्याच्यातून सगळे नगरसेवक नगरसेविका तिथं जाऊन आले, त्यांना खूप मोठा अनुभव त्याच्यातून मिळाला. आता मी प्रशासकीय सुधारणांमध्ये खूप सुधारणा करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तुम्हाला ते येणाऱ्या काळामध्ये दिसेलच. छोट्या छोट्या सुधारणा आपण केलेल्या आहे. बऱ्याच वेळा काय होतं की छोटीशी सुधारणा म्हणजे आपण सगळ्यांना आता ऑफिशियल मोबाईल नंबर हे सगळ्या जे अधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना नगरपालिकेचे ऑफिशियल नंबर देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना आता काल परवापासून आपण ऑफिशियल नंबर दिलेले आहे. कारण काय होतं की तो अधिकारी बदलून जातो, मग नवीन अधिकारी येतो, लोकांना माहित नसतं की कोण नवीन अधिकारी आहे. त्याच्यामुळे त्या विभाग प्रमुखाचा नंबर हा तसाच राहील कायमस्वरूपी. म्हणजे पाणी पुरवठ्याचा नंबर दिला की कोणी अधिकारी आला तरी पाणी पुरवठ्याचा नंबर तोच राहील. यासाठी ती व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली. असे छोटे छोटे जे बदल आहेत ते आपण केलेले आहेत. त्याचबरोबर आपण वॉर्ड ऑफिसेस देखील चालू करण्याचा निर्णय आपण घेतोय. प्रजा फाउंडेशननी सगळ्या नगरसेवकांचं ट्रेनिंग घेतलं. त्याच्यामध्ये त्यांना नगरपालिकेचे कसे कामं असतात, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं देखील ट्रेनिंग झालं. आता हे स्ट्रक्चरच आपल्याकडं तयार नव्हतं नगरपालिकेत की नेमकं कोण कोणाला रिपोर्टिंग करणारे. प्रत्येक रिपोर्ट हा सीओकडे जायचा, कोणी कोणाला रिपोर्ट करत होतं. तर हे आता ज्याला आपण एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर म्हणतो ते तयार केलेलं आहे. मला सांगितलं पाहिजे की आता नगरपालिकेत कायमस्वरूपी 180 फक्त कर्मचारी आहेत. कायमस्वरूपी 180 कर्मचारी आहेत. त्यापैकी 90 जे आहे ते सफाई कामगार आहेत राजेश भाऊ, आणि फक्त 90च इतर अधिकारी आणि कामगार आहेत. आता त्या 90 जे आहेत इतर, कारण सफाई कामगार रिटायर होत नाही, तो रिटायर झाला त्याच्या जागेवर नवीन माणूस येतो. परंतु हे उरलेले जे 90 रिटायर होणार आहे ते दरवर्षी रिटायर होतात. आता या वर्षी पण 10-15
7 लोक आता ह्या महिन्यात रिटायर होत आहेत, ह्या वर्षभरात 15 लोक रिटायर होत आहेत आणि नवीन भरती पूर्णपणे बंद आहे. सरकारकडून नवीन अजिबात भरती ही होत नाहीये. त्यामुळे दिवसेंदिवस ही कायमस्वरूपीची संख्या कमी होत चाललेली आहे. कंत्राटीची संख्या वाढत चाललेली आहे. आता 200 लोक कंत्राटी आपल्याकडे आहेत आणि कायमस्वरूपी 180 आहे. आता हे दोन्ही मिळून किती आहेत? साधारणतः 400 लोक आहेत. मी हा आकडा तुम्हाला यासाठी सांगतो कारण ज्यावेळेस डॉक्टर साहेब नगराध्यक्ष होते 91 साली, तेव्हा 750 लोक नगरपालिकेत कार्यरत होते 91 साली. आणि आता 400 लोकांमध्ये, म्हणजे गाव वाढलं, लोकसंख्या वाढली, घरं वाढले, सगळं वाढलं आणि माणसं किती झाले? निम्मे झाले. याचा परिणाम आज असा होतो की एका वॉर्डामध्ये जर फांद्या तोडायच्या झाडाच्या असतील तर तिथं जर माणूस गेला तो काम करायला तर त्याला म्हणजे 3-4 दिवशीच तो इकडं पोहोचतो. आज फवारणी जर करायची असेल औषधाची गावात तर एका राऊंडला 25 दिवस लागतात. 25 दिवस म्हणजे फवारणी चालू केली की एक राऊंड मारायचा असेल गावात त्याला 25 दिवस लागतात. का तर मनुष्यबळ कमी आहे आणि म्हणून हा एक फार मोठी अडचण आपल्या समोर उभी राहिलेली आहे. आपण एक नगराध्यक्ष वॉर रूम तयार केलेलं आहे. या वॉर रूम मध्ये हे आपलं आता प्रत्येक प्रोजेक्ट वॉर रूमचं हे दाखवतील का इथं सॉफ्टवेअरचं करू शकता ना तुम्ही. तर सॉफ्टवेअर जे आहेत त्याच्यामध्ये आता नगराध्यक्ष वॉर रूम आपण तयार केलेली आहे आणि प्रत्येक प्रोजेक्ट जो आहे तो प्रत्येक प्रोजेक्ट किती टक्के त्याची प्रगती झालेली आहे हे त्याच्यात आता रोजच्या रोज दिसतंय. आणि याच्यातून जे काम आपल्याला करायचे ते काम तेव्हाचे तेव्हा रोज झाले पाहिजे यासाठी हा म्हणजे तयार केलेलं आहे. आता खरं तर मगाशी मी माहिती सांगितली नाही तुम्हाला, पण सोमेश्वर कॉरिडॉर म्हणून पण आपण एक मोठं कॉरिडॉर करतोय. जेवढे गावातले देवस्थान आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करून तिथं विकासाचं एक तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा आपण तयार केलेला आहे आणि आपला प्रयत्न आहे की कुंभमेळ्यामध्ये त्याला काही निधी असा मिळेल. तो पण एक प्रयत्न आपला चाललाय. तर हे वॉर रूम जे केलंय याचं काम फक्त एवढंच आहे की जेवढे प्रोजेक्ट चालू आहेत त्याचा पाठपुरावा करणे हे काम. आता हे राज्यातून त्यांना बक्षिसं वगैरे मिळाले. नागरी सुविधा केंद्र आपण करतोय. जाणता राजा ते राजपाल हा जो रस्ता आहे तो एक मॉडेल रोड म्हणून आपण आता मंजूर केलेला आहे. त्याचं टेंडर देखील आता निघालेलं आहे आणि तो रस्ता गावामधला एक म्हणजे बेस्ट रस्ता कसा असतो त्याचं मॉडेल एक तयार करायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी त्या रस्त्याची निवड आपण केली. कारण तुम्हाला माहिती तिथं अनेक बँका आलेल्या आहेत, उभं राहायला जागा नाही, पार्किंगची व्यवस्था नाही. तर आपण त्या रस्त्याला त्याच्यात एक मॉडेल रोड म्हणून आपण तयार केलंय. जे सगळे गावातले 35 उद्यान आहेत त्या 35 पैकी साधारणतः 8 उद्यानं अशी आहेत की जिथे लोक जात असतात, म्हणजे बाहेरचे लोक, जे पब्लिक उद्यान आहेत. आणि बाकीचे जे उद्यान आहेत ते साधारणतः कॉलन्यांपुरते मर्यादित असलेले उद्यान आहेत. तर जे पब्लिकला जाणारे उद्यान आहेत ते सगळे खाजगी संस्थांना आपण सांभाळण्यासाठी देण्याचा निर्णय घेतलाय. नमो उद्यानचं देखील काम आपलं प्रगतीपथावर आहे. 5 जुलैपर्यंत नमो उद्यान आपल्याला पूर्ण करायचंय आणि त्याची स्पर्धा आहे राज्याची, त्याच्यासाठी आपण तो करतोय. खरं तर पहिल्या 100 दिवसात खूप कामं सुरू झालेली आहेत, परंतु एक सुरुवात आहे. आणि मी तर व्यक्तिशः मला जर विचारलं तर मी संगमनेर सेवा समितीचा पॅनल प्रमुख म्हणून मी काय फार समाधानी आहे असं काय नाही. कारण मला अपेक्षित होतं की खूप चांगलं काम होईल, परंतु अजूनपर्यंत मी पूर्णतः स्वतःच समाधानी नाही. 50-60% मी कामं करू शकलो जे करणं अपेक्षित होतं असं मला वाटतं. परंतु मला निश्चित खात्री आहे की सर्व जे आमचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका आहेत ते आता थोडासा कामाचा वेग वाढवतील आणि कामाचा स्पीड वाढून ते या ठिकाणी जे काय आपल्याला पुढच्या वर्षभरात करायचे ते करतील अशी मला अपेक्षा आहे. खरं तर आता इथं किशोर भाऊ टोकसे बसलेले आहेत. किशोर भाऊ टोकसे आरोग्य सभापती आहे
पण सकाळी 6 वाजता ते त्या कामगारांच्या माग तिथं सफाई कामगारांच्या तिथं जाऊन उभे राहतात आणि दिवसातून किमान मला 10 तरी फोन त्यांचे वेगवेगळ्या कामाचे असतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य की प्रत्येक जण जो आहे तो प्रयत्न करतोय, प्रत्येक जण पळापळ करण्याचा प्रयत्न करतोय. हे एक स्ट्रक्चर तुम्हाला सहज मुद्दाम दाखवायचंय मला की हे एक स्ट्रक्चर आहे. हे असं आहे की मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या राहिल्यात, गाव आहे आणि हे गाव आता आपल्याला अतिशय सुंदर असं दिसतंय. वर त्याला काही छोट्या बिल्डिंग आहेत, काही मोठ्या बिल्डिंग आहेत, अशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर आहे. पण हे स्ट्रक्चर दिसायला खूप सुंदर आहे, पण हे स्ट्रक्चर पूर्ण होण्यासाठी त्याला खाली एवढं पाया असावं लागतं. आपल्याला दिसतं किती जमिनीच्या वर एवढंच दिसतं, पण जमिनीच्या खाली त्याच्यासाठी खूप काम करावं लागतं. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य हे की आता जे काय काम झालं 100 दिवसात ते तर सुरुवात आहे आणि पुढच्या वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षात तर काम होणारच आहे. पण त्याच्यासाठी किती खाली जावं लागतं आणि किती मेहनत घ्यावी लागती मदने साहेब, यासाठी हे तुम्हाला चित्र आज खास दाखवण्यासाठी मी शोधून आणलेलं आहे. अनेक लोकांना वाटतं आता काय झालंय की रस्त्यावर कचरा जरी पडला तरी संगमनेर 2.0, कुठं काय झालं हेच का संगमनेर 2.0. संगमनेर 2.0 म्हणजे हे एक नवीन संकल्पना आपण मांडली की रुटीनच्या कामांपेक्षा आता अपग्रेड आपल्याला करायचे. आता अपग्रेड करायला मेहनत करावं लागते, प्लॅनिंग करावं लागतं. मी मागं तुम्हाला दाखवलं तसं हे खाली इतकं जावं लागतं तेव्हा वर इतकं उभं राहतं. आता हा जो पाया आहे हा ह्या बिल्डिंगचा पाया आहे, इतकं खाली जावं लागतं आणि मग ते सगळं होत असतं. त्यामुळे संगमनेर 2.0 हे काही स्वप्न नाही, दिशा आहे आणि ती प्रत्यक्षात आम्ही उतरवणारच संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून. याचे देखील मला आपल्याला आज या निमित्ताने ग्वाही द्यायची. संगमनेर नगरपालिकेचे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि ते खूप मेहनत करताय आणि खूप चांगलं काम हे चालू आहे. आपल्याला ह्याचे परिणाम जे आहेत ते आता दिसायला लागतील, काही दिसलेत, काही अजून दिसायला लागतील. पण मी तुम्हाला एवढंच खात्रीलायक सांगतो की संगमनेर शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने जे जे मेहनत आणि जे काम आणि जे प्लॅनिंग चालू आहे, क्वचितच महाराष्ट्रात कोणत्या तरी नगरपालिकेत चालू असेल अशा पद्धतीचं काम हे संगमनेरमध्ये चालू आहे. आणि याचा परिणाम जो आहे तो आपल्या सगळ्यांना पुढच्या 2, 4, 5 महिने, 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष, 5 वर्ष हे दिसणार आहे. आणि फक्त 2-5 वर्षापुरतच नाही तर शाश्वत विकास आम्ही असो नाही तर नसो, परंतु गाव ज्या पद्धतीने काम, गावाचं जे आपण त्याला कल्चर म्हणतो ते बदलण्याचं काम आपल्याला करायचंय. आज आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये नियम करावा लागतोय, दंड करावा लागतोय, कारवाई करावी लागते, परंतु एक दिवस असा येईल की लोक स्वतःहूनच त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि कुठल्या पद्धतीचं चुकीचं गोष्ट करणार नाही अशी एक भावनेतून एक संगमनेरचं एक संस्कृती उभं करण्याचं काम हे खऱ्या अर्थाने आपलं सुरू आहे. सहज माहिती म्हणून मी फक्त तुम्हाला एक आपलं हे चालू आहे त्याचं कसं आपण प्रत्येक कामाचा पाठपुरावा कसा करतो हे सहज तुम्हाला माहिती म्हणून दाखवतो. आता हे वॉर रूम आहे. या वॉर रूम मध्ये प्रत्येक विभागाचं ही माहिती आहे. आता वर पीडब्ल्यूडी जा, पीडब्ल्यूडी म्हणजे बांधकाम विभाग. आता बांधकाम विभागामध्ये किती प्रोजेक्ट चालू आहेत, त्या प्रत्येक प्रोजेक्टचं काय काय परिस्थिती आहे, किती टक्के काम झालंय, किती टक्के होणार आहे, हे सगळं भरण्याचं तिथं भरलं जातं आणि त्याच्यातून ती माहिती त्यातून येत असते. आता आनंद फंदीला कोणतं टॅक्स का कोणतं चांगलं झालंय तुमचं, अपडेटेड कोणतं एकदम आनंद फंदी टाका बरं. आता आनंद फंदीचं प्रकल्प आहे तो 80% जाऊन अडकलेला आहे. त्याला 3 कोटी रुपयाचा निधीची आता गरज आहे. आता निधीसाठी त्याच्यासाठी प्रयत्न माझा सुरू आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर
नाही, आनंद फंदीचं तुम्ही टाकलेलं नाही माहिती अजून. ही प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी त्या त्या प्रोजेक्टची माहिती टाकायची आणि ती मॉनिटर करायची. टॅक्सला जा, टॅक्सला खाली खाली खाली. त्या म्हणजे आता ह्या विभागांचे नाव बदलण्यापासून सगळं काम आपण मागच्या काळात केलेलं आहे. म्हणजे प्रशासकीय सुधारणा हे कोणत्याही कामाचं सगळ्यात मूळ असतं आणि तिथून सुरुवात केल्याशिवाय हे सगळं होत नाही. काय का स्लो आहे? आता 8 तारखेला परत मी तुम्हाला निमंत्रित करणारच आहे. 8 तारखेला आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया ते नगरपालिकेला भेट द्यायला येणारच आहेत आणि सगळ्या कामांचा आढावा देखील ते त्या ठिकाणी घेणारच आहेत. त्यावेळेस तुम्हाला हे वॉर रूमचं त्यावेळेस कळेलच. आता जरी कारण हे तिथं नगरपालिकेत बसतात हे वॉर रूम चालवणारे, त्याच्यामुळं कदाचित यांना माहीत नसेल ते कसं चालवतात. टॅक्स डिपार्टमेंट दाखव. हा, आता हे पहिलं दाखव. आता एक काम त्यांना सांगितलं होतं आपण की टॅक्स कलेक्शनची जी सिस्टीम आहे, म्हणजे जे घरपट्टी, पाणीपट्टी किंवा हे जे सगळे विषय येतात, ह्याच्यात लोकांचं खूप तक्रारी आहेत की पावत्या चुकीच्या येतात, डबल पावत्या येतात, किंवा तिथं गेल्यावर ते ऑनलाईन पैसे भरायची सिस्टीम नव्हती, किंवा अशा अनेक ज्या लोकांनी सांगितलं होतं. तर आता त्याचे आपण प्रयत्न चालू केले. आता 60% काम त्याचं पूर्ण झालेलं आहे. म्हणजे आतापर्यंत 60% काम आता पूर्ण झाले. पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ते 100% काम पूर्ण होईल. असं प्रत्येक कामाचं प्रगती जी आहे ते आपण त्याच्यातून हे करतो. अशा पद्धतीचं हे वॉर रूम देखील आपण तयार केलेलं आहे. नगरपालिका पातळीवर महाराष्ट्रात कुठेच नाहीये, कोणत्याहीच नगरपालिकेमध्ये अजून इतकं नियोजनबद्ध काम सुरू झालेलं आहे असं कुठंच नाहीये. आपण ते करतोय आणि ते करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत आणि मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे आहेतच. संगमनेरकरांच्या आशीर्वादानेच आजपर्यंत हे सगळं शक्य झालं. जी संधी आपण सगळ्यांनी दिलेली आहे. जन्ममृत्यूचे दाखले असतील किंवा हे असतील सगळे आता 100% म्हणजे एकही, ज्या दिवशी नगरपालिकेमध्ये आपण पदभार स्वीकारला त्या दिवशी जवळजवळ 2000 जन्ममृत्यूचे दाखले प्रलंबित होते आणि आज एकही प्रलंबित नाही. म्हणजे कालचा दाखला आज दिला जातो, अशा पद्धतीची सिस्टीम आपण तिथं उभी केली. म्हणजे छोटे छोटे जे प्रशासकीय सुधारणा आहेत त्या करण्यासाठी आपण काम हे केलेलं आहे. आपल्या सगळ्यांची मदत याच्यामध्ये अपेक्षित आहे. संगमनेरकरांना मी एवढंच आवाहन करेल की तुम्ही मोठ्या विश्वासाने संगमनेर सेवा समितीला मतदान करून आम्हाला काम करायची संधी दिलेली आहे. आता हे काम करत असताना तुमचं सहकार्य देखील अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे आणि तुमच्या सहकार्यातून संगमनेरला अतिशय उंचीवर घेऊन जाण्याचं काम निश्चितपणाने आम्ही सगळेजण करू. त्याबद्दल आपण निश्चिंत राहावं. आपण जो विश्वास आमच्यावर दाखवलाय त्याला सार्थक ठरू असंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आता कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता प्रश्न. नाही, आता आजची स्थिती अशी आहे की जसे पैसे गोळा होतात तसे पैसे जातात. कारण शेवटी काय झालेलं आहे की आजच्या तारखेला नगरपालिकेमध्ये किमान 5 ते 7 कोटी रुपये हे मागील ठेकेदारांची देणी ही बाकी आहे. 5 ते 7 कोटी रुपये ही कर्मचाऱ्यांचं देणं 5 कोटी रुपये आहे. म्हणजे जे रिटायर झालेले कर्मचारी असतात त्यांना आपण जे पेन्शन किंवा ग्रॅच्युटीचे पैसे द्यावे लागतात ते जवळजवळ 5-1 कोटी रुपये देणं आहे. आणि 5-1 कोटी रुपये साधारणतः ठेकेदारांचं म्हणजे ज्या सर्व्हिसेस आपण घेतल्यात त्यांचं आपल्याला देणं आहे. जवळजवळ 15 कोटी रुपयाचं देणं आजही संगमनेर नगरपालिकेला आहे. त्यामुळे जसं जसं उत्पन्न होतंय
वसुलीसाठी सगळे नगरसेवक देखील आपल्याला माहिती की मार्च एंडच्या आधी सगळ्या नगरसेवकांना आपण याद्या पाठवल्या होत्या की तुमच्या वॉर्डात ही परिस्थिती, प्रत्येकाने फोन करून करून त्या ठिकाणी वसुली केली. तेव्हा वसुली जी आहे ती 70% यावेळेस पोहोचलेली आहे. म्हणजे प्रशासक काळात ती 40-50% होती, आता ती 70% पोहोचली आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की ती परिस्थिती आता पुढच्या काळात सुधरेल. आणि आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगमनेर नगरपालिकेला आज फक्त 17 कोटीचं उत्पन्न आहे, 15 ते 17 कोटी रुपयाचं. हे उत्पन्न जोपर्यंत 50 कोटी रुपये होत नाही तोपर्यंत नगरपालिका स्वयंभू होऊ शकत नाही. कारण आज कचऱ्याचं जे बिल आहे ते जवळजवळ आपलं 40 ते 50 लाख रुपये महिना बिल आहे. साफसफाई, फवारणी, हे सगळे जे काम आहेत त्याचं बिल. लाईट बिल आपलं जे आहे ते जवळजवळ 35 ते 40 लाख रुपये महिना लाईट बिल आहे. म्हणून हे जे सगळे खर्च आहेत हे काढण्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन अजून चांगलं करणं गरजेचं आहे. संगमनेर शहर जे आहे ते तसं पाहिलं तर खूप छोटं शहर आहे. 6.5 स्क्वेअर किलोमीटरचं फक्त गाव आहे आपलं. म्हणजे बाकीच्या ज्या नगरपालिका आहेत त्या 15-15, 20-20 स्क्वेअर किलोमीटरच्या आहेत. आपलं गाव तसं फार छोटं आहे, म्हणजे कमी जागेत जास्त माणसं असलेलं आपलं गाव आहे. आणि म्हणून प्रत्येकाचं तिथं ज्या नगरपालिकेच्या ज्या जागा आहेत तिथं जरी आपण ई टॉयलेट लावायला गेलो तर कुठंतरी शेजारी पाजारी कोण असतं तरी त्याला लगेच विरोध असतो. आता किती आपण सांगितलं की ई टॉयलेट हे स्वच्छ आहे, त्याचा वास येत नाही, त्यांनी स्वच्छता रेग्युलर होणार आहे, पण शेवटी लोकांची एक मानसिकता तयार झालेली की सार्वजनिक शौचालय हे माझ्या जवळ नको, अशी जी मानसिकता झाली त्याच्यामुळं कोणी त्याला येऊ देत नाही. पण माझं हेच म्हणणं आहे की त्याला स्वच्छ ठेवणं, ते करणं, ती सगळी जबाबदारी नगरपालिका घ्यायला तयार आहे. परंतु शेवटी नागरिकांची व्यवस्था करणं हे देखील आपल्यासाठी फार गरजेचं आहे. शासनाकडून साधारणतः एक 3-4 निधीचे प्रकार असतात नगरपालिकेसाठी. एक असतो जिल्हा नियोजन समितीमधून जो निधी येतो तो निधी आपल्याला नगरपालिकेला व्यवस्थितपणे मिळतो आहे. त्याबद्दल आपण पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं मागे पण आपण अभिनंदन केलं होतं आणि आता पण पुन्हा एकदा या निमित्ताने मी आभार मानतो की पालकमंत्री म्हणून कुठलाही दुजाभाव न करता ते संगमनेर शहराला त्या ठिकाणी जो निधी सगळ्या नगरपालिकांना दिला जातो बाकीच्या त्याच पद्धतीचा निधी ते आपल्याला पण देत आहेत. तिथं काय अडचण नाही. अडचण सगळ्यात मोठी काय झाली की राज्य शासनाकडून जो निधी येत असतो तो निधी आता आजकाल वेळेवर मिळत नाहीये. म्हणजे 15व्या वित्त आयोगाचा निधी येत असतो तो आता जवळजवळ 3 वर्षाचा निधी आत्ता आला. 3 वर्षाचा आला ना, 3 वर्षाचा निधी आत्ता एकदम आला. त्याच्यानंतर रस्ते अनुदान, पूर्वी दरवर्षी रस्ते अनुदान मिळायचं, पण मागच्या 2-3 वर्षापासून रस्ते अनुदान पूर्णपणे बंद झालेलं आहे. परत जे मागचे जे प्रोजेक्ट आपले चालू आहेत, भुयारी गटार असेल किंवा बाकीच्या ज्या योजना चालू आहेत, आता सध्या पैसे येतात ते फक्त त्याच योजनांना येतात. नवीन जे कामांना पैसे यायला पाहिजे ते कुठल्याही नवीन कामांना पैसे आता सध्या येत नाहीये. परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मागच्याच आठवड्यात ज्यावेळेस माझी भेट झाली, मी त्यांना विनंती केली तर, आणि हा काय आपल्या संगमनेरचाच प्रश्न नाही, हा राज्यातल्या सगळ्या भागातला प्रश्न आहे. त्यांनी निर्णय असा घेतलाय की पूर्वीचे जे पैसे आहेत ते पहिले द्यायचे आणि त्याच्यानंतर जे आहे ते नवीन कामांना मंजुरी चालू करायची. त्याच्यामुळे तिथं थोडीशी अडचण आहे, परंतु तरी पण आपल्याला पैसे हे मिळत आहेत, त्याच्यात कुठंही अडचण नाही. पण ज्या प्रमाणात पूर्वीच्या काळात मिळायचे तेवढे पैसे आता सध्या कोणत्याच नगरपालिकेला किंवा महापालिकेला मिळत नाही राज्यामध्ये. जागा पण निश्चित झाली, त्याचं मॉडेल पण तयार झालं. श्रीरामपूरवाल्यांनी त्याचं मॉडेल पण तयार केलं. आमची अशी माहिती आहे का त्याच्यासाठी निधी पण उपलब्ध आहे, तो पुढे अजून काम आडलं. दिव्यांग भवन जे आहे त्याच्यासाठी दिव्यांग भवनाचा 28 लाख रुपयाचा निधी होता. त्या 28 लाख रुपयाचं टेंडर झालं होतं आणि ते दिव्यांग भवन आपण नेहरू गार्डन मध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नेहरू गार्डन जे आहे ते गार्डन रिझर्वेशनची जागा आहे, त्याच्यामध्ये बांधकाम करता येत नाही. हा एक तांत्रिक अडचण त्याच्यामध्ये आहे
आणि म्हणून तिथून जर आपल्याला ते बदलायचं असेल तर त्यासाठी एक नवीन जागा जी आहे ती नवीन नगर रोडला आपण शोधलेली आहे. ती जागा आता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती झाल्यानंतर पत्रकार भवन आणि दिव्यांग भवन हे एकत्रित करायचं अशा पद्धतीचं एक आपण प्लॅन केलेला आहे की तिथं एक बिल्डिंग अशी करायची की जिथं पत्रकार भवन पण असेल, दिव्यांग भवन पण असेल आणि महिला बचत गटांसाठीचं जे त्यांना जे ऑफिस भवन पाहिजे ते पण आपण करायचं, असं एकत्रित आपण त्याचा प्लॅन हा तयार केलेला आहे. आणि अतिशय मोक्याच्या ठिकाणी पत्रकार बांधवांची देखील अनेक वर्षांची मागणी होती की आम्हाला कुठं बसायला जागा नाही वगैरे, तर ते सुद्धा आता प्लॅनिंग झालेले. खाली दिव्यांग भवन असेल कारण दिव्यांगांना जाण्या येण्यासाठी सोयीचं व्हावं म्हणून, त्याच्यानंतर महिला आणि त्याच्यानंतर पत्रकार भवन अशा पद्धतीचं एक व्यवस्थित प्लॅनिंग हे आपण केलेलं आहे. त्याचं पण काम लवकरच सुरू होईल. नाटकी नाला आहे आणि 3 नाले आपल्या गावामध्ये आहेत. एक आहे नाटकी नाला, एक आहे म्हानोटी नाला, आणि एक आहे लेंडी नाला. असे 3 नाले हे आपल्या गावामध्ये आहे. ऍक्च्युली या नद्या होत्या परंतु आता त्याचे नाले झालेले आहेत कालानुरूप. परंतु याच्यासाठी आपण जलसंपदा विभागाकडे परवानगी मागितली होती कारण नदी नाले जे असतात त्याच्यात काही काम करायचं असेल तर जलसंपदा विभागाची परवानगी त्यासाठी घ्यावं लागते. जलसंपदा विभागाने आत्ताच काल परवाच आपल्याला कळवलंय की नगरपालिका कार्यक्षेत्रातील नदी नाल्यामध्ये जे काही काम करायचं असेल त्यासाठी त्यांनी आपल्याला ना हरकत आता काल परवाच दिलेली आहे. त्याच्यामुळे आता त्याचं नियोजन चालू होईल आणि पावसाळ्यानंतर नाटकी नाल्यामध्ये आपण काम करतोय आणि प्रायोगिक तत्वावर एक मॉडेल नाला म्हणून जो मेडिकवरचा जो मेडिकवरच्या समोर जो आहे म्हानोटी नाला आहे जो गुंजावाडीकडून येतो तो तिथपासून तर नदीपर्यंतचा जो टप्पा आहे तो आपण एक मॉडेल कारण तो सगळ्यात छोटा पार्ट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला बक्षीस माझी वसुंधरा मध्ये जे मिळालं होतं त्याचा उपयोग करून आपण तो एक मॉडेल तयार करायचं आहे आणि मग ते एकदा मॉडेल तयार झालं की मग ते सगळीकडे आपल्याला घेऊन जायचं आहे. दादा, आपण आता पत्रकारांसाठी जागा उपलब्ध करून देणार सांगितलं त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार. माझा प्रश्न असा आहे की आता शहरात रस्त्यांची कामं चालू आहेत, त्या रस्त्यांची जी गुणवत्ता आहे त्याच्या संदर्भात पण काही वेगळं धोरण घेतलंय का? कारण आतापर्यंत असं झालंय की रस्ता झाल्यानंतर तो काही दिवसातच उखडला जातो किंवा खड्डे पडतात. अतिशय अनेक रस्त्यांची धुळधाण आहे शहरामध्ये. आता जे काम चालू आहे त्याच्याबद्दल तुम्ही नवीन धोरण काय आखलंय का या संदर्भात? सगळ्यात पहिलं तर मला सांगताना अतिशय आनंद होतो की आता जे गावामध्ये रस्त्याचे कामं चाललेले आहेत हे रस्त्याचे कामं विना पैशाचे चाललेले आहेत. हे इतिहासात पहिल्यांदा होतंय. यासाठी कारण प्रत्येक ठेकेदारांनी काही वर्ष तो रस्ता सांभाळणं हे त्याला बंधनकारक असतं. त्याला इंग्लिशमध्ये DLP म्हणतात, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड. म्हणजे काही रस्ते 5 वर्षासाठी, काही रस्ते 2 वर्षासाठी, काही रस्ते 3 वर्षासाठी त्याला हे मेंटेन करावं लागतात. परंतु आपण त्याचा पाठपुरावा फार करत नसायचो किंवा उगाच त्यांनी काहीतरी खड्डे बिड्डे भरले म्हणून भरले. परंतु आता जे रस्त्याचे काम आता सध्या जे डागडुजी चालू आहे खड्डे भरणं आणि ते हे 100% ते ठेकेदार ज्यांनी पूर्वी कामं केलीत त्यांचीच जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याकडून आपण करून घेतोय. आता त्याच्या गुणवत्तेचा जो प्रश्न आहे कारण तो त्यांच्यासाठी नवीन रस्ता नाहीये, त्यांनीच पूर्वी तो रस्ता केला होता आणि आता फक्त त्याची डागडुजी ते करतात. त्याच्यामुळे डागडुजी करताना त्याची गुणवत्ता जरी चांगली असली किंवा त्याची जरी काळजी घेतली तरी ट्रीटमेंट जी आहे ती पूर्ण ट्रीटमेंट त्याला नसते जी मूळ निविदेमध्ये असते. मात्र सांगायला मला तुम्हाला एक आनंद होतो की जे राजपाल ते जाणता राजा मी तुम्हाला सांगितलं मॉडेल रोडचा आपण डिझाईन करतोय. आपल्याला माहिती असेल की हा जो पुणे नाशिक हायवेला आता कॉन्क्रिटीकरणाचं काम झालंय बघा. सगळं पुणे नाशिक आता आपण जर गेलो तर सगळीकडे कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे आणि त्याच्या क्वालिटी पण खूप चांगली आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर म्हणजे समृद्धीपेक्षा चांगल्या क्वालिटीचं काम हे आता ह्या हायवेला होताना बायपास आणि सगळ्याच म्हणजे पुण्यापर्यंत आणि तर त्याच लोकांना आपण इथं कॉन्क्रीटचे रस्ते कसे करायचे याचं डिझाईन त्यांच्याकडून घेतलेलं आहे. ते नॅशनल हायवेचं डिझाईन आहे आणि त्या डिझाईन प्रमाणे आता इथून पुढे रस्ते आपले होतील. त्याचे सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय असतो की कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याला डिझाईन प्रॉपर दिलं जात नाही. जरी दिलं तरी तो क्वालिटी काम करतोय का नाही त्याचे बघितलं जात नाही.
जरी बघितलं जातं ते काम झाल्यावर बघितलं जातं. ते काम चालू असताना बघणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी आपण नगरपालिकेने कोणाला जबाबदारी दिली? थर्ड पार्टी म्हणून. COEP कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज पुण्याचं, त्यांना काम दिलेलं आहे का तुम्ही यान चेक करा. ते येत नाही, ते कधीतरी येतात 2-2, 4-4 महिन्यातून, आणि त्याच्यामुळं ते क्वालिटी काम होत नाही. आणि म्हणून आपणच त्याच्यामध्ये लक्ष देऊन आपलीच यंत्रणा उभं करणं हे गरजेचं आहे. आणि ते काम आता आपण सुरू करतो. त्यामुळे आता जे रस्ते येतील, आता रस्ते अजून नवीन पैशाचे रस्ते अजून चालू झालेले नाही, ते या पुढच्या 15 दिवसात आता ते कामं चालू होतील. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ती क्वालिटी जी आहे ती पूर्ण मेंटेन केली जाते. आणि आपला प्रयत्न आहे साधं कॉन्क्रीट, म्हणजे आपण आता स्लॅब टाकतो, स्लॅब टाकल्यावर आपण हे लावतो, त्याला आळं करतो, पाणी ह्याच्यासाठी वाफे करतो आपण, आळं करतो. आता आळं करतो ते जे सिमेंट वापरतो आपण, ते सगळ्यात कमी सिमेंट वापरतो, बरोबर? तरी ते आळं पायाने तुटत नाही, तरी त्याला छन्नी हातोडी लागतेच. म्हणजे थोडक्यात कमीत कमी सिमेंट जरी वापरलं तरी टॉप क्वालिटी रस्ता होऊ शकतो. पण दुर्दैवाने काय झाले, आता मला म्हणजे जगातलं एक आश्चर्य आहे की डांबरी रस्त्यातले खड्डे भरायला आपल्याकडे कॉन्क्रीट वापरलेले जगात कुठंच नाही वापरले, संगमनेरातच वापरले. डांबरी रस्त्यातला खड्डा कॉन्क्रीटनी कसा भरला जाऊ शकतो? हे झालेलं आहे. नाही, मॅच नाही, तेच मटेरियलच वेगळे आहे ना. हा, समजा कॉन्क्रीटचा असेल आणि त्याला डांबर टाकलं तर एक वेळ आपण समजू शकतो, पण कॉन्क्रीटच्या डांबरी रस्त्यामध्ये कॉन्क्रीटनी पॅचवर्क हे मागच्या काळामध्ये 3-4 वर्ष झाले. त्याच्यावरच आमच्या सगळ्या नगरसेवकांनी सभागृहात प्रश्न मांडला की प्रशासक काळातल्या सगळ्या कामाचं ऑडिट हे झालं पाहिजे. प्रशासक काळामध्ये अंधाधुंदी झालेली आहे, खूप अंधाधुंदी झाली. गावात बेशिस्तपणा वाढलाय, कर्मचारी बेशिस्तपणा वाढलाय, अतिक्रमण वाढले आहेत, कोणी कर भरायला तयार नाही, वसुली होत नाही, कॉन्ट्रॅक्टरांवर वचक राहिला नाही, हे सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत. म्हणून त्याला थोडा वेळ लागणार आहे. आता तुम्ही आता एक अतिक्रमण मुक्त संगमनेर हा एक चांगला मुद्दा हाती घेतलेला आहे. परंतु आता आपण बोलताना सांगितलं की आपल्याकडे ज्या नद्या होत्या, नद्यांचं रूपांतर नाल्यामध्ये झालेलं आहे. पण आता आपली नाटकी नदीचा परिसर जर बघितला तर त्या ठिकाणचं जे काही भयानक अतिक्रमण झाले, काही वर्षांपूर्वी घटना पण घडल्या होत्या, पुराचं पाणी वगैरे आलं होतं, बरेचसे घरं वाहून गेले होते, खूप नुकसान झालेलं होतं. तर मग त्या संदर्भातील अतिक्रमण जसं आपण रस्त्याचं वगैरे जे काही काढणार तर त्या नाल्यांवरचं जे अतिक्रमण काढून परत त्याला नदी स्वरूपामध्ये आणण्यासाठी आपली काही संकल्पना आहे का? 100% जे लोक त्या नाल्याच्या अवतीभोवती, विशेष करून नाटकी नाल्याच्या अवतीभोवती, पुनर्वसन कॉलनी असेल किंवा असे जे परिसर असतील जिथं घरं बांधले गेले अतिक्रमण करून, हे सगळे लोक जे आहेत ना, हे बेघर लोक आहेत. ज्यांना स्वतःचं घर नाही त्यांनी तिथं जाऊन घर तयार केलेले आहे. मग एक खोली बांधली, कोणीच काही बोलत नाही म्हणून मग थोडं अजून वाढवलं, मग कोणीच अजून काही बोलत नाही म्हणून 2 खोल्या केल्या, असा झालेला हा प्रकार आहे. त्या लोकांना त्यांच्या हक्काचं घर हे देखील आपल्याला द्यायचं आहे. आणि म्हणून ते घर देणं आणि मग त्यावेळेसच अतिक्रमण काढून त्या नाल्यांचं, तुम्ही आता तो माझ्या खूप मनाप्रमाणे झालं नाही ते, पण तुम्ही जर पाहिलं तर कुरण रोडच्या कोपऱ्यावर दूधगंगा बँकेच्या समोर तिथं पांढऱ्या बॉर्डर टाकलेली नाल्यावर. आता एवढ्यात कोणी पाहिलं असेल तर मला माहित नाही, दगड लावून त्याला कलर केलेला आहे आपण. कारण मी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की नाल्याचे पहिली लाईन क्लिअर करा, बाउंड्री, नाल्याची बाउंड्रीच नाहीये, आणि त्याच्यामुळं प्रत्येक जण पुढं 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 घुसत राहतो. काही काही नाही तर त्याच्यात भर टाकलेली आहे नाल्यामध्ये, आणि त्याच्यामुळे ती पुराची परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामुळे 100% जसं रस्त्यांचं अतिक्रमण निघेल तसंच नाल्यांचं देखील अतिक्रमण निघेल. फक्त त्या ज्यांनी काय बांधले, आता मागं काय झालं याचा फार आपण हे करू शकत नाही, कारण शेवटी काळानुरूप परिस्थिती बदलत होती. आपल्यालाही अंदाज नव्हता की इतकं गाव वाढणार आहे किंवा अशी परिस्थिती होणार आहे. त्याच्यामुळं आता त्या लोकांची व्यवस्था करून मगच आपल्याला ते करायचं आहे. दादा, आता तुम्ही पालकमंत्र्यांचं कौतुक केलं, तुम्ही सांगितलं की कौतुक नाही, अभिनंदन केलं. आणि शेवटी असं आहे की ते जर काही म्हणजे अन्याय करत नसतील आणि ज्या सगळ्या नगरपालिकांना जे पैसे ते देत असतील तसेच पैसे आपल्याला जर ते देत असतील
तर मग त्यांचे आभार मानणं मला असं वाटतं संगमनेरकर म्हणून आपली जबाबदारी आहे. नक्की. त्याच्यात लगेच राजकारण तुझी बातमीचं उद्याचं हेडिंग मला लक्षात आलं म्हणून मी तुला सांगतो आहे. नाही दादा, त्याला जोडून एक प्रश्न होता की जसं तुम्ही त्यांचे अभिनंदन केलं, जिल्हा नियोजन समिती तुम्हाला 100% मदत करते, परंतु नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचाच आमदार आता सत्तेत आहे, संगमनेरमध्ये विधानसभा आहे, तर कुठंतरी तिथला निधी मिळवण्यासाठी अडचण येते? नाही, अशी काही अडचण येत नाही. कारण मला सांगितलं पाहिजे की मला आमदार होऊन जवळजवळ 3 वर्ष झालेले आहेत आणि 3 वर्षात नगर विकास विभागाचे मला किमान 70-80 कोटी रुपये जे आहेत ते मिळालेले आहेत. त्याच्यामुळं माझे पण ते संबंध आहेत. आज सरकारचीच परिस्थिती जी आहे ते नवीन प्रकल्प न देण्याचा त्यांचा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे आणि जुन्याच प्रकल्पांचे पैसे पूर्ण करायचे असल्यामुळे नवीन निधी कोणालाच मिळत नाहीये. जेव्हा मिळेल तेव्हा मलाही मिळेल. दादा, आपण बरेचशा विषयांवर या ठिकाणी चर्चा केली, परंतु शहराचा जो प्रमुख विषय आहे सांडपाणी व्यवस्था आणि त्यासाठी जो काही तो STP प्लॅन्ट आवश्यक आहे, तर तो मुद्दा कुठेतरी मागे पडलाय का असं वाटतंय का? STPच्या बाबतीमध्ये बरं झालं तुम्ही तो मुद्दा मांडला, तो सांगायचा राहून गेला माझ्याकडून. कारण आपण STPची जी योजना केली त्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणजे भुयारी गटार योजना आपण म्हणतो, अंडरग्राऊंड ड्रेनेजची प्रोजेक्ट. तर अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या प्रोजेक्टमध्ये काय झालं की सगळीकडे पाईप टाकून फेज 1 आणि फेज 2 अशा 2 फेजमध्ये आपण ती योजना केली होती. पहिली 70 कोटी रुपयाची फेज 1 आणि 50 कोटी रुपयाची फेज 2 आणि त्याचा STP प्लांट आपण नायकवाडपुऱ्यामध्ये ठरवला होता. तिथल्या लोकांनी सांगितलं का आम्हाला इथं तो प्रकल्प नको आहे. मग तो प्रकल्प बदलून आपण दुसरीकडे पर्याय जागा आपण त्याची आता घेतलेली आहे. त्याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये ते भूसंपादन होईल, STP तयार होईल. आज मला या निमित्ताने आजूबाजूच्या गावातले जे लोक तक्रार करतात की पाणी नदीमध्ये दूषित पाणी येते, अशा तक्रारी अनेक वेळा काही लोकांकडून केल्या जातात. त्यांना देखील मला या निमित्ताने सांगायचंय की हो, ते पाणी जातंय, परंतु त्याचं कारण असं आहे की पूर्वी काय व्हायचं की गटारीचं पाणी हे जागोजागी झिरपून जायचं कारण त्याला पाईप नव्हते. आता पाईप झाल्यामुळं काय झालं, ते पाणी डायरेक्ट पाईपनी येतं, त्याच्यामुळं ते बाहेर पडतंय. पण पुढच्या 6 महिन्यात ते पाणी तिथे थांबेल आणि कुठल्याही पद्धतीचं नदीमध्ये प्रदूषण संगमनेर शहर म्हणून होणार नाही. मात्र याच वेळेस मला हे पण सांगायचंय की मध्यंतरी घटना घडली आणि जोरव्याच्या तिथं फेस पाण्यामध्ये आला आणि तो संगमनेर शहरामुळे आला, अशा पद्धतीच्या बातम्या काही लोकांनी दाखवल्या किंवा तशा पद्धतीचा आरोप काही लोकांनी केले. तर त्याच्यासाठी तज्ज्ञ लोक बोलून घेतले आपण की बाबा सगळ्यात तज्ज्ञ लोक बोलवले की हे पाणी कशा पद्धतीने फेस कसा झाला बा. तर त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की संगमनेर पासून 5 किलोमीटर पुढं फेस होऊच शकत नाही. फेस जर पाण्याला व्हायला पाहिजे तर तो इथंच व्हायला पाहिजे होता. तो 5 किलोमीटर पुढे जाऊन फेज कसा झाला, त्यामुळं ते संगमनेरचं पाणी नव्हतं. मात्र मी एवढंच सांगतो की नक्कीच संगमनेरचं पाणी नदीमध्ये जातंय. अकोल्यापासून सगळ्या गावांचे पाणी, सांडपाणी जे आहे ते नदीमध्येच जात आहेत. आता प्रत्येक गावाला याची उपाययोजना करावा लागणार आहे. एकट्या दुकट्या गावाच्या उपाययोजने होणार नाही. मात्र प्रत्येकाने आपापला भार हे स्वीकारला पाहिजे. सरकारचं पण ते धोरण आहे आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये STP प्लांट आपला जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा संगमनेरचं पाणी जे आहे ते नदीमध्ये जाणारच नाही. कारण ज्याचे ट्रीटमेंट होईल ते पाणी सुद्धा आपण परत वापरणार आहे. म्हणजे मी सहज उदाहरण म्हणून सांगतो, शिर्डीमध्ये कारण मंदिर असल्यामुळं तिथे सगळ्यात पहिला STPचा प्लांट झाला, जवळजवळ 15 वर्षापूर्वी झाला. आज त्याचं जे सांडपाणी तयार होतंय ते शेतकरी विकत घेत आहेत, विकत, आणि जवळजवळ 1,500 ते 2,000 एकर जमीन ही तिथल्या STPच्या पाण्यावर चालू आहे. मीटर लावून विकत घेतात लोक पाणी. त्याच्यामुळे उद्या संगमनेरचं पण पाणी जेव्हा तयार होईल ते शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचं पाणी असणार आहे. कारण त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशन लेवल असते त्याच्यामुळं तुम्हाला खताचं प्रमाण एकदम कमी होऊन जातं त्या पाण्यामुळे आणि उत्पन्न चांगलं वाढतं. दादा, एक संगमनेरमध्ये काही वर्षांपूर्वी आपल्याकडे एक नगर परिषदेने उपक्रम राबवले होते की साईनगर परिसर आहे तर त्या ठिकाणी खेळण्या वगैरे बसवल्या होत्या. त्याच्यानंतर घाटावर सुद्धा अशा प्रकारे खेळण्या बसवल्या. आता साईनगरमधले त्या खेळण्या तर ते काढून टाकलेल्या आहेत, त्याचं कुठं गेलं काय ते माहीत नाही. त्याच्यानंतर घाटावर सुद्धा जे काही बसवलेले आहेत तर त्या पूर्ण घाट बांधल्याच्या नंतर पूर्ण पॅक झालेल्या आहे.
म्हणजे नगरपालिकेने एवढा मोठा खर्च केला, एवढं मोठं सगळं ते नागरिकांच्या पैशामधून गेले, सगळं ते वेस्टेज झालेलं आहे. तर मग त्याचं सुद्धा आपण पुनरुज्जीकरण किंवा तशा प्रकारचं काही पूर्ण काही संकल्पना आहे का, की जे आता बंद पडल्या, ज्या खेळण्यावर ज्या गेल्या, तर पुन्हा सर्व गोरगरिबांच्या मुलांसाठी पुन्हा खेळण्यासाठी त्या वापरात येतील किंवा असे काही ठिकाण करता येईल, असं काय आहे का? नाही, फक्त साईनगरच्या तिथल्या काढल्या होत्या त्या कोपऱ्यावरच्या. त्याचं कारण आहे की ते ऍक्च्युली तिथं नाही पुलाचं काम चालू होतं आणि तिथं पाणी आलं होतं एकदा, आणि ते पाणी आल्यामुळं आपण तिथल्या काढल्या होत्या. त्या तिथं ग्राउंड केलेलं आहे तिथे आता. परंतु तिथल्या मुलांना मी सांगितलं होतं की तुम्हाला परत एकदा त्या खेळण्या लावून देऊन त्यांना ग्राउंड पण बनवून द्यायचंय आपल्या तिथे, कारण तिथं खेळाचं एक मैदान चांगल्या पद्धतीने त्यांचं तयार झालेलं आहे. तिथला विषय मला माहिती आहे. गंगामाईच्या घाटावरच्या खेळण्यांचं मी पाहिलेलं नाहीयेत, त्या पाहून घेऊन त्या परत आपल्याला कशा वापरात आणता येईल ते आपण लगेच वापरत आणू. कारण त्यावेळेस गंगामाईच्या घाटावर म्हणजे घाट बांधतानाच ऍक्च्युअली तो इतकं म्हणजे चुकीच्या परिमाण, कारण त्या खेळण्या पूर्ण पॅक होऊन गेलेले. घाट बांधताना एकतर त्या काढून घ्यायला पाहिजे होत्या, नंतर तिथं करायला पाहिजे होतं, परंतु आता ते पूर्ण त्या ठिकाणी पॅकच होऊन गेले सर्व. नाही ठीक आहे, ते चेक करून घेऊ आणि त्याला जर दुरुस्त होत असेल तर दुरुस्त करून वापरत आणू. हा नाही ठीक आहे, पण आपण प्रशासक काळात जरी झाला असेल तरी आपण त्याला काढून दुरुस्त करून लावता येतात का ते बघू. त्याची हाईट समजा ते सिमेंटमध्ये गेल्या असतील तर त्याला कट करून परत काढून काय करता येतं का ते पाहू. परंतु नक्कीच आपण त्या खेळण्या परत चालू करून घेऊ. गार्डनच्या बाबतीत मला तुम्हाला तेच सांगायचंय, मगाशीच मी सांगितलं की सगळे गार्डन आपण 35 गार्डन केले. म्हणजे दुर्गाताई तांबेंचं एकदम जोर होता की झाडं लावले पाहिजे, गार्डन झाले पाहिजे, हे सगळं केलं. पण आज आपल्या लक्षात असं आलं की काही कॉलन्यांमधले जे गार्डन आहेत ते काय करतात, काही कॉलन्यांचे लोक बाहेरच्या येऊ देत नाही, कुलूप लावतात. आणि जे पब्लिक गार्डन आहे 7-8 गार्डन जे आहेत तिथं दिवसभर चांगलं असतं, पण संध्याकाळी तिथं दारू पिणारे अमुक धमुक प्रकारचे लोक जाऊन बसतात, त्याच्यामुळे महिला तिथं जात नाही. असाच एक खूप प्रकार आपल्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे हे जे गार्डन आहेत, हे जे पब्लिक गार्डन आहे 7-8 जे प्रमुख गार्डन आहे आपले, हे सगळे खासगी संस्थांनाच आपण आता चालवायला देतो, जेणेकरून तिथं वॉचमन असेल, माळी असेल, त्याचं मेंटेनन्स होईल, लाईटची व्यवस्था असेल, हे सगळं आपण करून देणार आहे. कारण पब्लिक याच्यातूनच म्हणजे लोकसहभागातूनच आपल्याला ते करायचंय आता. आणि आपण भाजीपाला मार्केटचं सांगितलं की बुवा त्याच ठिकाणी आपण त्यांना पुनर्वसन करणार, त्यांना ओटे वगैरे देऊन किंवा ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी नाही, जिथं जिथं शक्य आहे तिथे, जिथे शक्य आहे तिथे. परंतु आता सगळ्यात मोठा भाजीपाला नेहरू चौक वगैरे जो आहे, घास बाजार जो काही परिसर आहे, त्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त गावातला सकाळी सगळं मोठा भाजीपाला भरतो. परंतु त्या ठिकाणी इतकी परिस्थिती निर्माण होते की त्या ठिकाणी म्हणजे रोज वादाचे तिथं म्हणजे रोज वाद होत असतात. आणि तसं नगरपालिके आपलं रंगार गल्लीमध्ये जे भाजीपाला मार्केट जे केलेलं होतं तर ते तसंच धुळघाट पडले, तर त्या ठिकाणी काहीच त्याचा उपयोग नाही. तर मग आपली काही कल्पना आहे का की त्या इकडचं त्या ठिकाणी शिफ्ट करून किंवा काय त्याचा यूज करणार? आपण पहिला प्रयोग केला होता पूर्वी की जे मोंढा आहे आपला होलसेल मार्केट ते आपण रंगार गल्लीला शिफ्ट करायचं, पण त्याला प्रतिसाद मिळत नाही. आणि म्हणून रंगार गल्लीतलं भाजी मार्केट जे आहे ते काढून घ्यायचं आणि त्याला मंदिर कॉरिडॉरमध्ये सोमेश्वर कॉरिडॉर जो आपण करतोय देवस्थान विकास, त्याच्यातच ते घ्यायचं, जेणेकरून लोकांसाठी वेगळ्या सुविधा तिथं उपलब्ध होतील. रणजी स्पोर्ट्स क्लबची जागा देखील नगरपालिकेकडे आता वर्ग होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे, त्याच्यामुळे ती पण जागा येईल. आणि अशा पद्धतीने हे सगळं आपण काम करतो आहे. राहिला प्रश्न जो घास बाजार, नेहरू चौक, सैयदबाबा चौक, तेलीकुंट ह्या परिसरामध्ये जे पहाटे 3 वाजेपासून होलसेलवाले बसतात, सकाळी 9 वाजेनंतर रिटेलवाले बसतात, जे किरकोळ विक्रेते आहेत ते बसतात, आणि मग ते त्यांचे जे वाद होत आहेत त्याच्यावर पहाटे 3ला सुद्धा मी तिथं जाऊन पाहणी केलेली आहे. आता त्यांना आपण आखून देतोय आणि चेन लावून देतोय प्रत्येकाला, आणि चेन लावून त्यांना त्यांचे नंबर टाकून द्यायचे, जेणेकरून त्याच्या बाहेर त्यांनी जायचं नाही. अशा पद्धतीची एक व्यवस्था आपण करून हे करतोय. माझं या निमित्ताने एक आव्हान हे पण आहे की अनेक शेतकरी जे आहेत ते येतात आणि माल विकतात, त्यांच्या नियमित ते येत नसल्यामुळं त्याचे कुठेही नोंद नगरपालिकेकडे नाहीये. नगरपालिकेचा जो ठेकेदार आहे तो पावती गोळा करतो आणि तो पावती त्याचा मतलब फक्त पावतीशी असतो, त्याच्यामुळं त्याचं त्यांनी व्यवस्थित बसलंच पाहिजे, नीटच बसावं वगैरे याच्याकडे त्याचं काही लक्ष नसतं. म्हणून त्याचे पण नियम आपण बदलतोय. आणि प्रत्येक भाजी मार्केटमध्ये जिथे जिथे आपण करणार आहे, आता गावात जो 5-7 ठिकाणी आपण करतोय, आणि त्या प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आपण 10% जागा तरी राखीव ठेवणार आहे. कारण जे शेतकरी कधी म्हणजे त्याच्याकडे पिकलं की तो येतो माल निघाल्यावर, आणि तो काही नोंदणीकृत नसतो, रोजचा नसतो,
मग त्याच्या तो बसला की ज्याचं ओरिजिनल जागा असते तो तिथं भांडतो. असे ते वाद बऱ्यापैकी तयार होतात. आणि पहाटेचा जो बाजार आहे त्याला घास बाजारात शिफ्ट करता येईल का असा देखील आपला प्रयत्न चालू आहे. कारण घास बाजाराच्या तिकडे जर आपण त्याला थोडं शिफ्ट केलं नेहरू चौकातून तर मग थोडासा तरी त्याच्यामध्ये फरक पडू शकतो असं वाटतंय. आणि आपण ते गार्डनचे जे सांगितलं की आपण 35 गार्डन मध्ये करतोय, तर त्याच्यात तुम्ही बोलताना जो नमो उद्यानचा जो सांगितला, तर नेमकी नमो उद्यान म्हणजे नेमकी काय करणार? कारण आता स्पर्धेमध्ये जे आपल्याला करायचं ते काय? नमो उद्यान आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक नगरपालिकेला 1 कोटी रुपयाचा निधी दिला आणि त्या 1 कोटी रुपयामध्ये नमो उद्यान तयार करायचं प्रत्येक नगरपालिकेने आणि त्याची स्पर्धा होणार आहे विभागीय पातळीवर. तर त्याच्यासाठी 15 जुलै नंतर त्या स्पर्धेत लोक ते तपासणी करायला येणार आहे. तर नमो उद्यान आपलं आता काम आता चालू झालेलं आहे आणि त्याची संकल्पना काय ती फार जाहीररित्या आपण आता लगेच सांगायला नको, कारण ती स्पर्धा आहे. त्याच्यामुळं आपल्या आयडिया लगेच बाहेर जाता कामा नये. त्याच्यामुळे आपण नमो उद्यान पण एवढंच सांगतो की आपण अतिशय सुंदर असं नमो उद्यान करणार आहे आणि त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे बक्षीस मिळावं या हेतूनेच त्याचा प्रकल्प आपण करतोय. दादा, मागच्या 1-2 महिन्यापासून नायकपटपुरा ते सैदबाग चौक, जमदम कॉलनी, भारतनगर लोड शेडिंगचा खूप मोठा प्रश्न आहे हा. नाही, लोड शेडिंगचा जो फार मोठा प्रश्न आहे, इथं आपले उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख बसलेले आहेत, लाला पण आहे, दानिश आहे, हे सगळेजण आम्ही बैठक घेतली परवाच MSEBच्या अधिकाऱ्यांबरोबर. आणि आता आपले बोलणं झालं नाही त्याच्यानंतर, कारण मी काल रात्रीच आलो, पण मी काल मुंबईला देखील महावितरणच्या MDंबरोबर बैठक याच्या संदर्भात घेतली आणि त्याच्यासाठी एक प्लॅन बनवून आपल्याला घ्यावं लागणार आहे. कारण प्रत्येक गावामध्ये, आपल्या गावात जवळजवळ 150 DP आहेत ट्रान्सफॉर्मर, 150, आणि सगळेच्या सगळे 150 ट्रान्सफॉर्मर जे शहरामध्ये आहेत ते सगळे ओव्हरलोड आहे. म्हणजे 100च्या DPवर 200चा लोड झालेला आहे. प्लस त्यांना एक मोठं सबस्टेशन करायला जागा त्या भागामध्ये पाहिजे. त्यांनी नगरपालिकेकडे जागेची मागणी केलेली आहे. ती पण जागा देण्याचा आपण नगरपालिकेच्या वतीने कबूल केलेला आहे. ते दिल्यानंतर शहरातलं 50% प्रश्न मिटणार आहे. आणि तिसरी मागणी मी त्यांच्याकडे ही पण केलेली आहे की जेवढ्या वायरी वरून आहेत, पोल आणि वायर, त्या सगळ्या अंडरग्राऊंड करायचा जो अर्धवट प्रकल्प मागच्या काळातला राहिलेला आहे तो पूर्ण करावा आणि पूर्ण सगळं लाईट जे आहे त्या अंडरग्राऊंड करावं. अशा 3 गोष्टी आपण त्यांना सांगितल्या आणि त्याच्यावर त्यांनी काम चालू केलेलं आहे. दुसरं असं साहेब, आपले अनवर फिटरची जी गॅरेज आहे सैदबाग चौकाचं, आपले दानिश भाईचा वाढ येते, आपण एवढे प्रयत्न केले, ताईच्या वेळेस प्रयत्न केले, खूप चांगले चांगले रोड बनवले, पण तिथला पाणी कधी अवकाळी पाऊस आला ना तो नदीसारखा पूर्ण परिस्थिती होती. त्याचप्रमाणे आपला हावडा ब्रिजवर आता सध्या पाणी आलं होतं 2-3 दिवसापूर्वी, त्यावेळेस अशी पूर परिस्थिती झालेली होती. तो येणाऱ्या आता पावसाळ्यामध्ये ही आपण याच्यामध्ये काय काम करणार आहे? संगमनेर शहरामध्ये साधारणतः 15 ते 16 असे स्पॉट आहे का जिथं पाऊस आला की पाणी साचतंय. आता ह्याचे कारण वेगवेगळे आहेत. ह्याचं सगळ्यात प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे जे नाले होते आपले ओरिजिनल, त्या नाल्यांचे स्लोप राहिले नाही आणि बांधकामं नाल्यांमध्ये झाले, अतिक्रमणाच्या माध्यमातून झाले. आता इथं भारत बोराडे आणि सौरभ कासार आणि सुभाष दिघे 3 जण बसलेले आहेत. भारत पण होता ना, हा भारत आपण आहे. आता एक असा स्पॉट आहे तो सह्याद्री कॉलेजच्या मागे, ऋणानुबंध मंगल कार्यालयाच्या मागे, तिथं अख्खं गुलेवाडीवरून पाणी येतं. तो पूर्वी लेंडी नाला होता, परंतु तो नाला नकाशावरून 80 साली गायब झाला आणि तो नाला डायरेक्ट कुठं सुरू झाला, आशीर्वाद बँकेच्या समोर चालू झाला. तोपर्यंत नालाच नव्हता. आणि मग तो नाला गायब झाल्यामुळं काय झालं की बांधकाम परवानगी कोणी मागितली त्याला मिळून जाते, कारण तो नकाशावर नालाच नाहीये. लोकांनी घरं बांधले, घरांच्या खालून गटारी झालेल्या आहेत पद्मानगरमध्ये. त्या गटारीची अवस्था इतकी वाईट होती, त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी अडकल्या होत्या त्या गटरमध्ये. म्हणजे आता चुन्याची फॅक्टरी तिथे, तो चुना अडकला, चुना म्हणजे दगड होऊन जातो त्या चुन्याचा.
अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर मला अभिनंदन केलं पाहिजे भारत आहे, सौरभ आहे आणि सुभाष दिघेचं, भारत बोराडेंचं, की त्यांनी उभं राहून ते गटर अशी साफ केली. आता त्याचे फोटो खरं तर तुम्हाला दाखवायला पाहिजे, पण उभं राहून त्यांनी ती साफ करून घेतली. आता त्याच्यातून काही फार मोठा फरक पडणार नाही, 10-20% फरक पडेल, कारण प्रश्न फार मोठा आहे, पण निदान 10-20% तरी फरक त्याच्यातून पडणार आहे. हा जो प्रश्न तुम्ही जो सांगितला अन्सार भाई, तो 10 ते 15 ठिकाणी गावामध्ये आहे आणि ते सगळे 10 ते 15 ठिकाणचे आपण अहवाल तयार केला. आता अवकाळी पाऊस जो झाला 15 दिवसापूर्वी, तेव्हा एक झलक मिळाली आपल्याला का कुठं कुठं पाणी साठू शकतं, कुठं कुठं काय काय होऊ शकतं, आणि त्याची उपाययोजना आपण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की ते पाणी साठलं जाता कामा नये. परंतु हा पावसाळ्यात त्याला पूर्णपणे हे होईल असं होऊ शकत नाही. पण मी एवढी खात्री देतो का पुढचा जो पावसाळा असेल तोपर्यंत हा प्रश्न मिटलेला असेल, कारण त्या पाणी काढून द्यायला कुठंतरी त्याला आता जागा करावं लागणार आहे आणि पाईप्स टाकावं लागणार आहे. तर ते सगळं आपण आता नियोजनात घेतलेलं आहे. धन्यवाद दादा. ठीक आहे, धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. सगळ्यांचे आभार या ठिकाणी उपनगराध्यक्ष मानतायत आणि सर्वांना विनंती आहे की अत्यंत सुंदर आणि रुचकर नाश्ता आहे, सर्वांनी नाश्ता घ्यायला यायचं. उपनगराध्यक्ष आभार प्रदर्शन या ठिकाणी करतात. आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमचे मार्गदर्शक माननीय आमदार सत्यजित दादा तांबे, जे आमचे सेवा समितीचे प्रमुख आहे, आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे मी सेवा समितीतर्फे आभार मानतो. आणि तुम्ही जे काही प्रश्न, काही जे सूचना काही मांडल्या असतील त्याच्यावर आमची सेवा समिती नक्कीच येणाऱ्या काळात एक पॉझिटिव्ह त्याचं पर्याय काढेल, त्याच्यावर काम करेल. आलेल्या सर्व पाहुण्यांचे, पत्रकार बंधू भगिनींचे मी सेवा समितीतर्फे आभार मानतो. धन्यवाद. नाश्ता सर्वांनी करून द्या. हाय विश्वकर्मा सन्मानाची सेवेची अखंड आमची नीती, संगमनेर सेवा समिती, 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 संगमनेर सेवा समिती.